सर्व पालकांना माझा नमस्कार. मागील 2 आठवड्यापासून पॅरेंटिंग सेशन विवेकानंद इंग्लिश स्कूल आणि क्लास या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून सुरू असलेल्या या पालकत्वाच्या जर्नीमध्ये तुम्हा सर्वांचं मी स्वागत करतो. मागच्या 2 आठवड्यापासून आपण पॅरेंटिंग आणि नेमकं पालक म्हणून आपली भूमिका काय असायला पाहिजे या वेगवेगळ्या विषयांवर दर रविवारी आपण भेटत आलेलो आहोत. आज जिजामाता जयंती आहे. या जयंतीनिमित्त तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. विवेकानंद यांची सुद्धा आज 12 जानेवारी यांची पण जयंती आहे. या जयंतीनिमित्त तुम्हाला सुद्धा पालकांना आणि शाळेतील सर्व स्टाफ आणि कर्मचाऱ्यांना सुद्धा मी या जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा देतो. आणि आजच्या या मीटिंगला आपण सुरुवात करूया. कारण अ, जी वेळ आपण सकाळी 8 वाजता होती ती आज मुद्दामून 10 वाजता ठेवली, जेणेकरून पालकांना रविवारच्या सुट्टीच्या दिवसाचं जे दैनंदिन कार्य आहे ते अ, आपलं या मीटिंग झाल्यानंतर करता येईल याचा उद्देश समोर ठेवून आणि टेक्निकल अडचणी येणार नाहीत या सगळ्या गोष्टींचा विचार करून आपण ही मीटिंग आज 10 वाजता आयोजित केलेली आहे. पुन्हा एकदा मी तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो. आपण बघितलं पहिल्या मीटिंगमध्ये आपण सुरुवातीला पॅरेंटिंग इंट्रोडक्टरी सेशन या विषयांवर आपण जाणून घेतलं आहे. त्याच्यामध्ये मुलांची सायकोलॉजी नेमकी कशी काम करते आणि मुलांचं वर्तन नेमकं कशा पद्धतीनं तयार होतं आणि त्याच्या पाठीमागं कोणत्या स्टेप असतात त्या स्टेप्स आपण जाणून घेतल्या. आणि म्हणून आपण या पॅरेंटिंग जर्नीमध्ये दोघांनीही आईवडील म्हणून दोघांनी एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की मुलांचं वर्तन कोणत्याही पद्धतीचं समोर आलं तरी आपल्याला इरिटेट न होता पालक म्हणून पेशन्स ठेवून आई वडील दोघांनाही त्याच्यावर काम करणं आवश्यक आहे. आणि वर्तनावर नाही तर त्या वर्तनाच्या पाठीमागे आपल्या मुलांची जी बिलीफ आहे, जो विश्वास बनलेला आहे, त्या विश्वासाला त्याच्या ज्या निगेटिव्ह पॉझिटिव्ह भावना जुडलेल्या आहेत, या दोन गोष्टींवर जर आपण काम केलं तर आपण आपल्या मुलांचं वर्तन व्यवस्थितरित्या बदलून त्याला समाजामध्ये पुन्हा नव्यानं उभ्या राहण्यासाठी आपण प्रयत्न करू शकतो. दुसरं सेशन होतं चांगलं पॅरेंटिंग म्हणजे चांगलं पालकत्व विरुद्ध परिपूर्ण पालकत्व, म्हणजे परफेक्ट पॅरेंटिंग वर्सेस गुड पॅरेंटिंग. तर यावर सुद्धा आपण गेल्या रविवारी सेशन घेतलं. आणि या सेशनमध्ये परिपूर्ण पालकत्वामध्ये जी जोर जबरदस्ती आहे त्या चांगल्या पालकत्वामध्ये नाही. चांगल्या पालकत्वामध्ये मुलांना नव्यानं शिकण्याची, पुन्हा नव्यानं नव्या दृष्टिकोनातून स्वतःकडे स्वतःच्या वर्तनाकडे बघण्याचे नवा दृष्टिकोन प्राप्त होतो. म्हणून आपण जास्त परिपूर्णतेवर जोर न देता चांगुलपणावर जर जोर दिला तर आपली ही मुले आपल्याला चांगल्या पद्धतीने रिस्पॉन्स देऊ शकतात. आपण मागच्या 2 सेशनमध्ये वेगवेगळे विषय आणि वेगवेगळ्या पद्धती, परंतु खरं पाहिलं तर हे जे मॉड्यूल्स आहेत हे टीनेजर मुलांसाठी आहेत. आणि सगळ्यात अ, मोठा अ, विषय हा किशोरवयीन मुलांचा असतो. कारण शाळांमध्ये सुद्धा आपण बघतो की या मुलांचा जो रिस्पॉन्स असतो तो वेगळ्या पद्धतीनं आपल्याला मिळताना दिसतो. आपली अपेक्षा वेगळ्या पद्धतीनं असते आणि हे मुलं रिस्पॉन्स वेगळ्या पद्धतीने देतात. कारण यांची सायकोलॉजी आता छोट्या मुलांसारखी राहिलेली नसते. म्हणून या मुलांना आपण आपल्या लेवलनं न समजून घेता त्यांच्या लेवलनं जर आपण समजून घेतलं तर ह्या मुलांची मानसिकतासुद्धा आपल्या सगळ्या गोष्टी ऐकण्याची तयार होत असते. म्हणून शाळेमध्ये सुद्धा आजचं सेशन शाळेतील लोकांसाठी अतिशय महत्त्वाचं आहे. तसंच परिवारासाठी अतिशय महत्त्वाचं आहे. जेणेकरून या वयातील मुलांसोबत ज्या पालकांचे ज्या शिक्षकांचे खटके उडतात ते खटके उडण्याला कुठेतरी पायबंद बसेल आणि नव्यानं आपण त्या मुलांकडे पाहण्याचा आपल्यामध्ये सुद्धा एक नवीन दृष्टिकोन हा तयार होईल. म्हणून आपण आज या मीटिंगमध्ये अ, ही जी सायकोलॉजी आहे टीनेजरची, ही सायकोलॉजी ही मानसिकता आपण जाणून घेणार आहोत. आणि ही जाणून घेतल्यानंतर आपल्यालाही थोडं हलकं वाटणार आहे आणि मुलांसोबत नव्या दृष्टिकोनातून पाहण्याचा एक नवा दृष्टिकोन आपल्या सगळ्यांमध्ये तयार होणार आहे. म्हणून ही या वयामध्ये अतिशय, कारण आपण म्हणतो की आता तू मोठा झालास या पद्धतीनं या मुलांना आपण सातत्यानं वागवायचा प्रयत्न करतो आणि परिपूर्णतेचा ध्यास या वयामध्ये आपल्याकडून
सातत्यानं ठेवण्याचा प्रयत्न होतो. परंतु ही मुलं टीन एजमध्ये आलेले असतात, मोठी झालेली असतात, यांना स्वतःची मतं असतात, सोशलाइज जास्त झालेले असतात आणि याच्या माध्यमातून ते मूल वेगळ्या पद्धतीने विचार करतं आणि आपल्याला वाटतं की अरे हा मुलगा लहानपणी लहान असताना सगळ्या गोष्टी जिथल्या तिथं करायचा. सांगितलेल्या गोष्टी ऐकायचा, रिस्पेक्ट करायचा, त्याचं काम ते व्यवस्थितपणे करायचं आणि आता नेमकं काय झालं की जेणेकरून ही मुलं आपल्या गोष्टी ऐकत नाहीत. आणि सगळ्यात जास्त वरच्या वर्गांमध्ये हे प्रॉब्लेम आपल्याला दिसून येतात. दुसरी गोष्ट अशी आहे, की ही मुलं मोठी असताना घरामध्ये पण छोटं मूल, मधवं मूल आपल्या परिवारात जन्म घेतलेलं असतं आणि त्यांच्यामुळे ह्या मुलांना आपण नकळतपणे सायकोलॉजिकली हर्ट केलेलं असतं आणि म्हणून ही मुलं आपल्यापासून भावनिकरित्या थोडी-थोडी दूर गेलेली आपल्याला दिसून येतील. यांना जवळ आणणं जेवढं लहान मुलांना जवळ आणणं शक्य होतं, तेवढं या मुलांना जवळ आणणं थोडंसं कठीण होतं. कारण यांची सायकॉलॉजी ही थोडीशी मजबुतीकडे गेलेली असते. यांची मानसिकता थोडीशी कणखर असते. कारण हे प्रत्येक ठिकाणी जज करत असतात. मुलं जज करणार, पण आपण सुद्धा मुलांना जज करायला लागलो, तर ते मात्र मुलांना आवडत नाही. म्हणून हे जजमेंटल या वयामध्ये पालकांनी नसलेलं अधिक चांगलं राहील. मुलांना जेव्हा रिक्वायर्ड असेल त्यावेळेला जर आपण यांच्या प्रत्येक ॲक्टिव्हिटीमध्ये आपण जर सहभागी झालो तरच त्यांना आवडतं. नाहीतर काय होतं, की आपली जी प्राचीन परंपरा आहे पालकत्वाची, लहानपण, बालपण, संगोपन हे 0 ते 7 वयापर्यंत. 8 ते 12 मध्ये डिसिप्लिन, शिस्त, समजून सांगणे, उकल करून मुलांना प्रत्येक गोष्टीची त्याची जे कन्फ्युजन अवस्था आहे ती दूर करून देणे, ही आपली जबाबदारी. आणि या वयामध्ये आपण या मुलांसोबत मित्रत्वाची भावना ठेवून, मैत्री जपून या मुलांना जर आपण वागवलं तर ही मुलं आपल्या सगळ्या गोष्टी ऐकायला तयार होतात. पण आपण उलटं करतो. जी मैत्री मुलांसोबत या वयात करायची ती मैत्री आपण बालपणी निभावून बसलेलो असतो. मधल्या काळामध्ये आपण दुर्लक्ष देतो त्यांच्या मिडल एजला आल्यावर आणि मोठी मुलं झाली की त्यांच्यावर आपण एक ड्रोन कॅमेरा लावल्यासारखं किंवा एखादी नजर ठेवल्यासारखी किंवा संशयाच्या भूमिकेतून आपण मुला-मुलींकडे पाहतो आणि तिथेच आपल्या मुलांसोबत सायकोलॉजिकली खटके उडतात आणि हेच खटके आपल्या घरातील ताणतणाव आणि भांडण यासाठी कारणीभूत ठरतात. शाळेमध्ये सुद्धा या मोठ्या प्रमाणामध्ये या मुलांचे प्रॉब्लेम येतात. पण जी शिक्षक थोडंसं ऑब्झर्वेशन केलं, घरातील एखादी व्यक्ती त्या मुलांना त्यांच्या लेव्हलला जाऊन जेव्हा बोलते, समजून घेते, त्यावेळेला ही मुलं सगळ्या गोष्टी ऐकायला तयार होतात. तर आपण आज या मुलांची अजूनही वेळ गेलेली नाहीये. ना शाळेची, ना शिक्षकांची किंवा ना पालकांची. म्हणून पालकांनी अजूनसुद्धा यांच्या इमोशनल सेंटरवर काम केलं, यांच्या भावनिक विकासावर आपण काम केलं किंवा भावनिक अ, त्यांच्यासोबत नाते जोडण्यावर जर काम केलं, तर ही मुलं आपल्याला सकारात्मक रिस्पॉन्स द्यायला तयार होतात. ते कशा पद्धतीनं द्यायचा, त्यांच्यासोबत कसं आपण लक्ष द्यायचं, त्यांच्यामध्ये कसं इन्व्हॉल्व व्हायचं, आता आपण पुढील या कार्यक्रमामधून बघणार आहोत. आता सर्वप्रथम तर या मुलांना वेगवेगळ्या जबाबदारी आपण छोट्या-मोठ्या प्रमाणामध्ये दिल्या पाहिजेत आणि 10वीचा वर्ग, 9वीचा वर्ग म्हणलं की आपण त्याला अभ्यास एके अभ्यास याच चर्चा आपण त्याच्यासोबत करतो आणि त्याला सातत्यानं शाळेतही अभ्यास, घरी अभ्यास, कुठेही त्याला स्वतःचं वैयक्तिक मत मांडायला जर जागा नसेल, तर यांच्यामध्ये सुद्धा आपल्याविषयी इरिटेशन आलेल्या ज्या भावना आहेत, इरिटेट होऊन ज्या भावना व्यक्त करतात, त्या भावना आपल्याला त्यांच्या वर्तनातून दिसून येतात. परंतु वर्तनाच्या बाबतीत आपण कायम लक्षात ठेवायचं आहे, की यांचं वर्तन जर आपल्याला सुधारायचं असेल, तर आपल्याला त्यांच्या विश्वासावर आणि त्यांच्या भावनांवर काम करायचं आहे. मुलं बरोबर वर्तन सुधारून आपल्यासमोर हजर व्हायला तयार होतील. अशा पद्धतीने या मुलांची थोडक्यात सायकॉलॉजी असते. आपण अ, या टीनेजर्समधल्या 3 लेव्हल्स असतात. त्या लेव्हल्स आपण चेक करू. तुमच्या घरी, शाळेमध्ये, आजूबाजूला या 3 प्रकारातली मुलं आपल्याला दिसून येतील आणि ही 3 प्रकारातील मुलं त्या पद्धतीनं आपल्याला रिस्पॉन्स देताना दिसून येतील आणि मग त्यांना कसं आपण हँडल करायचं हे आपण सुद्धा पुढच्या स्लाइड्समधून किंवा या कार्यक्रमामधून बघणार आहोत. पहिली लेव्हल असते मुलांची सेल्फ सेंटर्ड, ज्याला सेल्फिश म्हणतो. जे की फक्त आणि फक्त स्वतःचाच विचार करतात आणि दुसऱ्याचा विचार त्यांना अजिबात जमत नाही आणि ते कधीही स्वतःच्या ह्याच्यामध्ये कोणी जरी इंटरफिअर केलं तर त्यांना अजिबात रुचत नाही, पटत नाही. मग ते आईवडील असतील, मित्र असतील
शिक्षक असतील, आपण त्यांना या पद्धतीनं जे स्वतःशी केंद्रीभूत असलेले मुलं आपल्या आजूबाजूला, आपल्या परिवारात, आपल्या शाळेमध्ये आपल्याला लक्षात येतात. ही एक लेवल असते मुलांची आणि इथे मीपणा जास्त असतो. मग माझंच खरं, मीच सांगितलेलं बरोबर आहे, मीच केलेल्या गोष्टी बरोबर आहेत. कारण आपण मराठी पालक आहोत आणि मराठी पालक आपल्याला लक्षात येतं, की सरासरी त्या मुलांना बोलताना असं पण आपल्याकडून बोलण्यात येतं, की आता ह्याला शिंग फुटलीत. शिंग फुटलीत म्हणजे काय? की हा खूप शहाणा झाला, हा खूप मोठा झाला, आता आपलं ऐकायला तयार नाही. तसं अजिबात नसतं. त्यांची वेगळ्या पद्धतीची जी विचार करण्याची पद्धती असते ती डेव्हलप झालेली असते आणि आपण त्यांना अजूनही मुलं आणि लहान, बऱ्याच परिवारामध्ये लहान मुलांसारखं मोठ्या मुलांना वागवण्यात येतं. त्यांना अनेक बंधनं घातली जातात. अनेक गोष्टी त्यांच्यावर दाबल्या जातात किंवा त्यांच्यावर जोर जबरदस्ती केली जाते आणि ह्या गोष्टी ह्या मुलांना आवडत नसतात. आणि अशा प्रकारचे एक लेवल मुलांची साधारणपणे आपल्याला दिसून येईल. सेल्फ सेंटर्ड म्हणून, त्याला सेल्फिश म्हणून, जे स्वतःचा विचार करणारी मुलं म्हणून. दुसऱ्या प्रकारची मुलं असतात फायटिंग टू कोऑपरेटिंग. आता इथे नेहमी सातत्यानं भांडण, तंटा, भांडण, तंटा. परंतु या मुलांच्या मनात अशी भावना असते, की जर आईवडिलांसोबत ह्यांचं जर कोणत्या विषयावरून फायटिंग झाली, थोडासा तंटा झाला, वाद झाला, पण आईवडील आहेत, आपले आहेत आणि आपल्यासाठीच ते करतात, अशी जाणीव ठेवणारे मुलं असतात. म्हणजे त्यांच्या मनात भांडण करण्याची किंवा त्यांच्या मनात ताणून धरण्याची इच्छा असते, परंतु समोर शिक्षक, वडीलधारी व्यक्ती आणि आई वडील बघून यांना असं वाटतं की जाऊ दे, आता नको, आपण आता त्यांना सहकार्य करू. अशा प्रकारची पण मुलं आपल्या आसपास आपल्याला असलेली नक्कीच दिसून येतील किंवा दिसून येतात. म्हणून आपण या जे 3 लेवल्स आहेत या लेवल्सवर जर आपण थोडंसं ऑब्झर्वेशन केलं, तर आपल्याला सुद्धा ह्या मुलांना समजून घ्यायला वेळ लागणार नाही. तिसरी एक लेवल असते रिस्पॉन्सिबल आणि हेल्पफुल. अशा एक प्रकारच्या मुलांचा ग्रुप असतो, आपल्या घरामध्ये असतो, आपल्या शाळेमध्ये असतो. असे काही मुलं असतात की जे नेहमी जबाबदारीनं वागतात, मदत करतात आणि अशी मुलं आपल्याकडे असलं तर आपल्याला आनंदी आनंदच वाटतो. पण ती मुलं आहेत. मुलांच्या ह्या लेवल अधूनमधून बदलत राहतील. म्हणून काही मुलं लहानपणी मधल्या वयात तुम्हाला रिस्पॉन्सिबल, हेल्पफुल वाटलेले असतील. ते आज फायटिंग मोडमध्ये आले असतील, कोऑपरेटिंग मोडमध्ये आले असतील. काही मुलं असतील की खूप चांगलं चाललं होतं बाबा, परंतु हा आता सेल्फिश आणि सेल्फ सेंटर्ड झालाय. मग ह्या लेवल अधूनमधून बदलतील. परंतु त्या का बदलतात? तर त्यांना मिळणाऱ्या समोरच्या रिस्पॉन्सेसमुळं. आणि मुलं रिस्पॉन्सिबल, हेल्पफुल असतील तर शाळेलाही चांगलं आहे आणि परिवारालाही चांगलं आहे. परंतु परिवारामध्ये अनेक मुलं असतील तर त्याच्यामध्ये कोणी रिस्पॉन्सिबल आणि हेल्पफुल असेल. म्हणून जास्त इथे पण एक गोष्ट आपण लक्षात धरायची, की घरामध्ये, शाळेमध्ये, वर्गांमध्ये एखादं मूल, व्यक्ती जेवढं रिस्पॉन्सिबल आणि हेल्पफुल असतं ना, त्याच्यावरच कामाचा लोड टाकला जातो. आपण कामाची विभागणी सुद्धा घरामध्ये सगळ्यांकडे थोडी थोडी करणं आवश्यक आहे. आणि मग सर्रास त्या व्यक्तीला अशी मानसिकता त्याची तयार होते, की आपण ह्यांना असं म्हणलं ना, हे आपल्याला कामच देत नाहीत. मग काम टाळण्याची इच्छासुद्धा मुलांमध्ये तयार होते. कधी मुलं नाही म्हणतील, हो म्हणतील, पण आपण त्यांना बसून प्रत्येक जबाबदारीमध्ये इन्व्हॉल्व करून आपण त्यांच्यासोबत सपोर्टिव्ह असून त्यांना त्या पद्धतीनं वागवणं अतिशय गरजेचं आहे. मला वाटतं ह्या 3 लेवल्स तुम्हाला व्यवस्थितरित्या समजले असतील आणि तुम्ही जर थोडंसं ऑब्झर्वेशन केलं तुमच्या परिवारात, तुमच्या आजूबाजूला, तर तुम्हाला या प्रकारचीच मुले साधारणतः दिसून येतील. आणि म्हणून या लेवल मी तुम्हाला इथे समजून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता आपण सायकोलॉजी ऑफ टीनेजर्स याच्यामध्ये यांची मानसिकता नेमकी कशी असते, हे कशा पद्धतीने विचार करतात. आता मी सांगितलं, की सायकोलॉजीमध्ये चाइल्डची सायकोलॉजी वेगळ्या पद्धतीनं आणि अडल्ट म्हणून आपली सायकोलॉजी वेगळी. आपण टास्क म्हणून घेतो हे काम आणि मुलं हे फन म्हणून घेतात. आजही 10वी-9वीच्या मुलात माहिती असून सुद्धा ते वर्गांमध्ये, घरांमध्ये आपल्या लोकांची मज्जा घेताना दिसून येतात. म्हणजेच मुलांमध्ये सर्रास फन ओरिएंटेड सायकोलॉजी. पण जर त्या मुलांना परंपरेचा पगडा टाकला आपण, अनेक संस्काराखाली आपण त्याला प्रेशराईज करण्याचा प्रयत्न केला, तर ती मुलं व्यक्त होत नाहीत. ती मुलं थोडक्यात
फ्रीज झोनमध्ये स्वतःला ठेवण्याचा प्रयत्न करतात. आणि म्हणून ह्यांची जर सायकोलॉजी वेगळ्या वेगळ्या वयानुसार जर आपण समजून घेतली, तर त्यांच्यासोबत आपण डील करताना आपल्याला अनेक गोष्टींचा फायदा होतो. म्हणून आपण आज मुद्दाम, जे तुम्ही टीनेजर पालक आहात, म्हणजे किशोरवयीन मुलांचे पालक आहात, 8वी 9वी 10वी 11वी 12वी या पालकांसाठी या मुलांची सायकोलॉजी जाणून घेणं हे अतिशय आवश्यक आहे. आणि त्याच्यातूनच आपण आज ह्या सेशनमध्ये ती बाब जाणून घेणार आहोत. पहिली गोष्ट, मुलांकडे त्यांच्या मेंदूचा विकास या वयामध्ये अ, होत असतो. आणि किशोरवयीन मुलं हे जवळजवळ म्हणजे अनेक बदलांमधून जात असतात. विशेषतः त्यांची निर्णय क्षमता, त्यांच्यामध्ये एक जोश असतो, ज्याला आवेग म्हणतो आपण, त्यांच्यामध्ये. आणि त्या नियंत्रणासाठी जबाबदार असलेला जो प्रीफ्रंटल कॉर्टेक्स विकसित होत असतो, याच्यामुळे त्यांचा मूड स्विंग होतो. मग आपल्याला लक्षात येते की अरे, आता हा व्यवस्थित बोलत होता आणि एकदमच ह्याला असं झालं. आणि धाडसी गोष्टी करण्याची, कारण एक्साइटमेंटची मानसिकता या मुलांमध्ये असते. कारण हे ट्राय करायला जातात, ट्रायल करतात. आपण बऱ्याचदा बघतो की अनेक मुलं आहेत ज्यांना आपण या वयामध्ये नको म्हणलं तरी टू व्हीलर फोर व्हीलर घेऊन जातात. आणि जेव्हा धाडस दाखवायला जातात त्यावेळेला कुठेतरी छोटी मोठं ॲक्सिडेंट होतो. आणि आपल्या लक्षात येतं की अरे, ह्याला अचानक ह्यानं इथं धाडस दाखवायला गेला आणि अशी अशी घटना घडली. परत ह्यांची स्वावलंबी म्हणजे सेल्फ इंडिपेंडंट होण्याकडे ह्यांचा खूप मोठ्या प्रमाणामध्ये कल असतो. यांना असं वाटतं की नको, आता आपण आपलं स्वावलंबी झालं पाहिजे. आणि म्हणून या वर्गांमधील मुलं प्रश्न उत्तरामध्ये सुद्धा सहभाग नोंदवायला कमी अधिक प्रमाणामध्ये सहभागी होतात. दुसरी गोष्ट बघा, एखाद्या शाळेमध्ये कार्यक्रम आहे, घरामध्ये कार्यक्रम आहे, लहान मुलांमध्ये जेवढा उत्साह असतो तेवढा उत्साह या मुलांमध्ये आपल्याला दिसून येत नाही. हे कुठेतरी स्वतःला एकटेपणानं बाजूला ठेवण्याचा प्रयत्न करतात. आणि खरं पाहिलं तर शालेय जीवन, शाळेमध्ये मिळणारा प्लॅटफॉर्म हा मुलांसाठी अतिशय महत्त्वाचा असतो. मग त्याच्यामध्ये ड्रॉइंग कॉम्पिटिशन असो, आता ह्याच वयातली मुलं होती, खूप सुंदर चित्र काढत होती. याच वयातली आपली ही मुलं आहेत ज्यांनी छान भाषणं केली होती. याच वयातली ही मुलं आहेत जी लहानपणी वेगवेगळ्या गेम्समध्ये स्वतःचं कौशल्य पणाला लावून काही ना काहीतरी करण्याची जी उमेद होती, ती या मुलांमध्ये होती. आणि आज असं अचानक कसं काय? तर यांच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये शारीरिक, मानसिक, भावनिक, सामाजिक बदल होत असतात. आणि ह्या बदलाकडे आपण पॉझिटिव्ह वेनं जर बघितलं, तर आपल्या या गोष्टी लक्षात आल्यानंतर आम्ही या मुलांच्या बाबतीत आमची मानसिकता निगेटिव्ह करून घेणार नाहीत. कारण हे असंच असतं. आणि याच्यामध्ये पालक म्हणून आम्हाला या वयामध्ये पेशन्स ठेवणं अतिशय महत्त्वाचं असतं. कारण या वयात आरेला कार्य जर करत गेलो, तर जे नातं मजबूत होण्याकडे, जुडण्याकडे सुरुवात झालेली असते, ते नातं तुटायला वेळ लागत नाही. म्हणून पहिला मुद्दा या सायकोलॉजीमध्ये त्यांचा हा ठरतो, यांच्या मेंदूचा विकास, यांच्या होणाऱ्या शरीरामध्ये बदल, हे यांना यांच्याकडे हे कुठंही व्यक्त करू शकत नाहीत. म्हणून यांच्या आतल्या आत यांची एक वैचारिक देवाणघेवाण ही सुरू असते. आणि ते ट्रायल अँड एरर याच्या माध्यमातून काम करतात. यांना सामाजिकरणसुद्धा करण्याची खूप मोठ्या प्रमाणामध्ये ह्यांचा कल असतो. दुसरी गोष्ट इथं जर बघितली आपण, तर ओळख निर्माण करणे. हे किशोरवयीन मुलं काय करतात, स्वतःची ओळख तयार करण्याचा प्रयत्न करतात. कुठेतरी छाप, कुठेतरी मी असा आहे, माझ्याकडे कुणीतरी लक्ष दिलं पाहिजे. घरामध्ये 2-3 मुलं असतील तर सरासरी मोठं मूल मोठं झालं म्हणून आपण दुर्लक्ष करतो, की ह्याला कळतंय, आता हा मोठा झाला, ह्याला समजतंय. आणि पण त्याची पण एक रिक्वायरमेंट असते, की माझ्याकडं सुद्धा पारिवारिक दृष्टिकोनामध्ये किंवा परिवारामध्ये माझ्या आईनं, माझ्या पालकांनी लक्ष दिलं पाहिजे. असं नाही आहे. आपण शाळेत बघतो, जेव्हा प्री प्रायमरीला शाळेत मुलं येतात, किती उत्साह असतो, किती आपल्यामध्ये शाळेमध्ये जाण्याची ओढ असते. पण ही मुलं जशी जशी मोठी होत जातात, तशी तशी पालक म्हणून आपण काय होतो, शाळेपासून दूर दूर जातो. आणि कम्युनिकेशन गॅप तयार होतो. ना शिक्षकांसोबत कम्युनिकेशन होतं, ना मुलांसोबत होतं. आणि याच्यामधून मुलं स्वतःचा अर्थ लावतात आणि वेगळ्या पद्धतीने स्वतःची ओळख, मूल्य, स्वतःचं व्यक्तिमत्व शोधण्याच्या प्रयत्नामध्ये लागतात. आणि त्याच्यातून त्यांच्या कमी प्रमाणामध्ये चांगल्या गोष्टी, अधिक प्रमाणामध्ये चुकीचे वर्तन, चुकीच्या शैली, आणि यांच्यावर हे होतं. यांच्यावर सामाजिक गटांचा प्रयोग करण्याची प्रवृत्ती त्यांच्यात दिसते. म्हणजेच यांच्यावर सोशल प्रेशरसुद्धा असतं. आजच्या या टीनेजमध्ये असणाऱ्या मुलांवर सगळ्यात जास्त पीअर प्रेशर आहे.
पियर प्रेशर म्हणजे काय? आपल्या मित्रांचं, जोडीदारांचं प्रभाव, परिणाम. माझ्या मित्रांनी सो अँड सो सरांकडे ट्युशन लावलंय. जर मी मित्रांना सांगेन, तर ते मित्र त्या सरांचं ट्युशन कळेल का नाही कळेल ह्याचा विचार न करता तिकडे जातात. मग मित्र म्हणले, "नाही, आपण असं करू," की लगेच सगळेजण तयार होतात. एखादा मित्र म्हणला, मला कॉमर्सला जायचं आहे," आणि मित्रांचा गट जर असेल, त्याच्यामध्ये मला कॉमर्सचे कौशल्य नसले, तरी मी या पिअर प्रेशरमुळे ती स्ट्रीम निवडतो आणि पुढे 2 वर्षानं पुढे गेल्यानंतर मला लक्षात येतं, की अरे त्यांना जमलं, पण मला हे जमत नाही. पण आपला वेळ आणि पैसा इथे खर्च झालेला असतो. तो मात्र नंतर हाती लागत नाही. पैसा मिळवता येईल, पण गेलेली वेळ आपल्याला कधीही वापस मिळवता येत नाही. दुसरं, या मुलांवर पॅरेंटल प्रेशरसुद्धा जबरदस्त असतं. पालकांचा दबाव, पालकांचं प्रेशर या मुलांवर आज आणि मोठ्या प्रमाणात जिथे पालकांकडून या टीनेजरवर जास्त प्रेशर आहे, तिथे हे मुलं डिप्रेशनमध्ये, फ्रीज झोनमध्ये, अँझायटीमध्ये, अँशियस फील करतात आणि मग हळूहळू स्वतःला प्रत्येक ॲक्टिव्हिटीमधून विड्रॉ करण्याचा प्रयत्न करतात आणि मग हाच प्रयत्न त्यांना एका चुकीच्या मार्गाकडे घेऊन जाण्याची शक्यता आपल्या वर्तनातून त्यांनाही निर्माण होते. म्हणून या मुलांना हँडल करताना सरासरी सगळ्यांनीच, शिक्षक असो, पालक असतील किंवा वडीलधारी व्यक्ती असतील, तर यांनी पेशन्स ठेवूनच या मुलांसोबत वागलं पाहिजे. संयम ठेवूनच या मुलांसोबत वागलं पाहिजे. तिसरी महत्त्वाची गोष्ट याच्यामध्ये भावनिक संवेदनशीलता हायर लेवलला असते. यांच्यामध्ये इगोइस्टिक असतात हे मुले. हार्मोन्स मधील बदलांमुळे यांच्या भावनिक विकास जो होत असतो किंवा भावनिकतेनं ते विचार ज्या पद्धतीने करतात, त्यांची पद्धत ही वेगळी असते. त्यामुळे आपण या मुलांना जेवढे ते संवेदनशील आहेत, त्या पद्धतीनं आपण संवेदनशीलतेनं त्यांना हाताळलं पाहिजे. या मुलांना चार चौघात कोणी इन्सल्ट केलेला आवडत नाही. त्यांना बोलताना आपला टोनसुद्धा जर खालीवरी झाला, तरी ही मुलं आपल्यापासून निगेटिव्ह होतील. मग तुम्हाला ते चांगलं म्हणणार नाहीत. आतापर्यंत आपण चांगलो होतो. परंतु अचानक काय झालं, की मी यांना चांगला नाही. कुठेतरी आपण त्यांना हर्ट केलेलं असतं. म्हणून या मुलांची ही भावनिक संवेदनशीलता सुद्धा आपण लक्षात घेतली पाहिजे आणि यांच्यावर जर कोणी टीका केली, चुकीच्या पद्धतीने यांना जर समजून घेतलं, तर हे खूप अतिसंवेदनशीलपणे स्वतःला घेतात. सिरियसली घेतात इश्यू. लहान मुलं सिरियसली घेत नाहीत, कारण त्यांची सायकोलॉजी, मिडल मुलांची सायकोलॉजी फ्लेक्झिबल असते. पण आता ह्या मुलांची सायकोलॉजी ही थोडीशी कणखरतेकडे आलेली असते. आणि ही कणखरता या मुलांना आल्यानंतर आपण सुद्धा व्यवस्थित या मुलांसोबत राहिलं पाहिजे. या मुलांना रिस्पेक्टफुली बोललं पाहिजे. रिस्पेक्टचं तर गिव्ह अँड टेक हे आपल्या सर्वांनाच माहिती. आपण रिस्पेक्ट दिला तर समोरची मुलं रिस्पेक्ट देतात. आजही वर्गामध्ये ऑब्झर्वेशन करा, घरामध्ये ऑब्झर्वेशन करा. ज्या घरांमध्ये या मुलांना आदर, सन्मान मिळतो, ही मुलं सगळ्यांचा सन्मान करताना दिसत आहेत. पण ज्या घरामध्ये या मुलांना घालून पाडून टीका-टिप्पणी, ताणे मारले जातात, त्यांना जे नाही ते बोललं जातं, ते ही मुलं वेगळ्या पद्धतीने आपलं वर्तन दाखवण्याचा प्रयत्न करतात. कारण यांनाही वाटतं, की आम्ही सुद्धा चांगलो आहोत, पण तुम्ही आम्हाला का चांगलं म्हणत नाहीत? आणि या वयातील मुलांना प्रिव्हियस जे काही संदर्भ असतील, काही मुलं असतात 8वी त्रास दिलेला असतो, काही मुलं असतात 9वी त्रास देतात, काही मुलं 7वी असतात. आपण प्रत्येक प्रसंगाला या मुलाला नव्या दृष्टिकोनातून बघितलं पाहिजे आणि तेवढ्या दृष्टिकोनातून आपण त्याला एक्सप्लेनेशन देऊन त्याची जी संवेदना आहे, त्याची जी सेन्सिटिव्हिटी आहे, त्याला गृहीत धरूनच आपण त्याला मार्गदर्शन केलं पाहिजे. यांना नको तेव्हा कधी पण यांच्या आयुष्यामध्ये प्रवेश करणं हे त्या मुलांना जमत नाही. अशा प्रकारची त्यांची ही मानसिकता असते. ही मानसिकता आपण समजून घेतली तर खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या आणि मुलांमध्ये भावनिक नातं तयार होण्यामध्ये मदत झाल्याशिवाय राहणार नाही. या मुलांची सामाजिक स्थिती पण आपण समजून घेतली पाहिजे. हे सामाजिक नातेसंबंध या वयात यांच्यासाठी अतिशय महत्त्वाचे असतात. म्हणजे यांचे मित्र, मैत्रिणी, वर्गातील जे सोबती, शेजारी असतील, हे खूप मोठ्या प्रमाणामध्ये मॅटर करतात आणि म्हणून ॲक्टिव्हिटीमध्ये खूप पुढे येतात आणि तिथे मात्र आपण त्यांना सपोर्टिव्ह राहायचं आहे आणि त्या पद्धतीने त्यांना त्यांची मानसिकता व्यवस्थितरित्या करण्यासाठी आपण त्यांना मदत करायची. सहकारी दबाव मी आत्ता सांगितलं तुम्हाला, की पीअर प्रेशर यांच्यावर खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रभाव टाकू शकतो.
आणि टाकतो. म्हणून याच्यामध्ये आपण नेहमी यांचे मित्र कोण आहेत, अ, आणि मित्रत्वाच्या नात्यातून संशयाच्या नाही, कुठे जातो, काय करतो, किंवा आपले मुलं आहेत टीनएजमधले, मी वडील आहे, तर त्या समोरच्या आपल्या मुलाच्या मित्रांच्या वडिलांसोबत आपल्याला कुठे कम्युनिकेट करता येते का, कुठे ती संधी मिळते का, त्या संधीकडे आपण बघितलं पाहिजे. मी मुलगी आहे माझी, मुलीची आई आहे, आणि आई म्हणून माझ्या मुलीच्या मैत्रिणी कोण आहेत, कशा आहेत, आणि त्यांची पारिवारिक पार्श्वभूमी कशी आहे, आणि त्यांच्या परिवारामध्ये त्यांच्या आईसोबत मला कुठेतरी कम्युनिकेशन करता येतं का, हा प्रयत्न या वयामध्ये जर आपण केला, तर मुलं चुकीच्या मार्गाला जाण्यापासून अ, वाचण्याची शक्यता इथे निर्माण होते. आणि जर त्यांना त्यांच्या मनाप्रमाणे सोडलं, इथे फ्रीडम पण चांगला नाही आणि फोर्स पण चांगला नाही. इथे बॅलन्स राहणं अतिशय गरजेचं आहे. म्हणून इथून पुढं या वयातील मुलांना हे 2-3 प्रेशर असतात, हे आपण लक्षात धरायचं आहे. एक पियर प्रेशर, पॅरेंटल प्रेशर आणि सोशल मीडिया प्रेशर. जे काही ट्रेंड येतो ती मुलं करण्याचा प्रयत्न करतात. आता अनेक शाळांमध्ये असा पण ट्रेंड आलेला आहे की एक कटिंग करतात मुलं, मोठी मुलं, आणि अशा पद्धतीने कटिंग करताय की ती आपल्याला आवडतच नाही. ना ती शाळेच्या ह्याच्यात बसते, ना कुठेच बसते. कुठून तरी माहिती काढतात, व्यवस्थित त्या बार्बरकडे जातात आणि मला याच पद्धतीनं कटिंग करून द्या, माझे केस अशा पद्धतीने असले पाहिजेत. हे काय आहे? हे सोशल प्रेशर आहे, हे पियर प्रेशर आहे. याच्यात दुसरं काही नाही. हे काय करतायत हे ह्यांनाच माहीत नाही. परंतु आपण तिथे काही न बोलता फक्त ऑब्झर्वेशन करून जेव्हा त्यांना रिक्वायर्ड आहे त्यावेळेला आपण ह्यांना सपोर्ट करणं, मार्गदर्शन करणं हे अतिशय आवश्यक ठरतं. अशा पद्धतीने यांची ही सायकोलॉजी लक्षात येते. आता ही मुलं मोठी झालीत आणि हे आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करतायत की मी आता लहान मूल नाही आहे. आय एम नॉट द किड. आय एम नॉट द सेम. मी सेम नाही आहे आता. तुम्ही मला त्या दृष्टिकोनातून बघू नका. बालपणाच्या दृष्टिकोनातून बघू नका. तुम्ही मला नेहमीच लहान मुलासारखं वागवताय. मलाही माझे काही विचार आहेत. मी आता मोठा झालोय आणि मग मी सेम टू सेम तुम्हाला राहिलेलो नाही आहे. म्हणून तुम्ही माझ्यासोबत वर्तन करताना थोडंसं बदललं पाहिजे. पण आईवडील आहेत, शिक्षक आहेत, वडीलधारी. काही मुलं व्यक्त होत नाहीत. काही मुलं बोलण्याचा प्रयत्न करतात, पण त्यांना आपण आरोगंट म्हणतो. अरे कसा आर्ग्यू करतो तू? कसं काय बोलतो? नाही, त्यांना जर आपण सन्मान दिला तर हीच ती मुलं आहेत जी तुम्हाला तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये मदत करणारी ठरू शकतात. म्हणून यांची एक भावना असते, यांची एक सायकोलॉजी असते की मी आता लहान राहिलेलो नाही आहे आई, मी लहान राहिलेलो नाही आहे पप्पा, सर मला सगळं कळतं, मला हे माहीत आहे सगळं, मी करतो सर. अशा पद्धतीनं ही मुलं बोलताना आपल्याला दिसतात. ही एक त्यांची सायकोलॉजी आपण जर लक्षात घेतली तर आपल्याला जास्त गोष्टी सांगायचा मला तर वाटत नाही की आपण, आणि कारण सगळे समजून घेणारे आहोत आपण. आणि आपण नाही समजून घ्यायचं तर कोण घेईल, आणि या वयात आपण जर समजून नाही घेतलं तर ही मुलं चुकीच्या मार्गाला जाण्याची दाट शक्यता तयार होते. या वयामध्ये मुलांना बाल्यपणा म्हणजे बालिशपणा, घरामध्ये जर लहान मुलं असतील तर ते ठीक आहे. पण मोठ्या मुलालाही लहान मुलासारखं वागवलं तर या मुलांना ते गोष्टी आवडत नसतात. पुढे यांची जी मानसिकता आहे, ही जी सायकोलॉजी आहे, काय असते की आता माझं मला लीड करू द्या. मला थोडं स्वातंत्र्य द्या. मला थोडी प्रायव्हसी द्या. मला थोडं फ्रीडम पाहिजे. आणि ही मानसिकता ह्यांची असते. पण आम्ही देतो का प्रायव्हसी? नाही. दरवाजा लावून बसला की आम्ही वाकून बघतो. मोबाईल काय करायला? आम्ही त्याच्यामध्ये डोकावतो. काहीतरी बघायला आम्ही तिथे जातो. कोणाला बोलायला आम्ही विचारतो. कुठे चालला? काय चालला? संशयास्पद नजर, लक्ष ह्या मुलांना आवडत नाही. सपोर्टिव्ह असलं पाहिजे, त्यांच्यावर सुद्धा आपला ट्रस्ट असला पाहिजे. कारण यांची मानसिकता आता बदलली आहे, ही मोठी झालीत. अडल्ट म्हणजे टीनेजर मधून अडल्ट लेवलकडे आता 10वीत असतील तर ही 2 वर्षानंतर ही मॅच्युअर होणार आहेत. ग्रॅज्युएशनला गेल्यानंतर ह्यांना सगळ्या गोष्टी समजायला लागणार आहेत. परंतु तरी पण या मुलांना लक्ष ठेवताना यांच्या आजूबाजूला आपण राहायचंय, यांच्यामध्ये इंटरप्ट आपण करायचं नाहीये. म्हणून ही गोष्ट आपण जर लक्षात घेतली तर आपल्याला या मुलांसोबत वागायला सोपं जातं. कारण यांना प्रायव्हसी पाहिजे. यांना पण मित्र आहेत, यांना पण मैत्रिणी, त्यांना पण बोलायचं आहे, यांना पण एकांत हवा आहे. तो पण आपण कुठेतरी त्यांना देणं गरजेचं आहे. कारण हे म्हणतायत की आय वॉन्ट टू लीड माय सेल्फ. आता माझी मला बघू द्या ना, तुम्ही किती वेळा मला हे करता.
त्यांचे छोटे छोटे डिसिजन्स असतात, छोटे छोटे निर्णय असतात. आणि त्यांना जर आपण इंडिपेंडंट केलं तर आपला पण भार हलका होणार असतो. आता मुलाला मार्केटमध्ये जायचंय, कपडे घ्यायचे, या वयातल्या मुलांना कपडे घेताना सुद्धा काही पालक फोर्स करतात. नाही तू असाच घे, तसाच घे. त्याला ज्या काय वस्तू घ्यायच्यात अशाच घे, तशाच घे. त्याच्यापेक्षा थोडंसं त्याला जर प्रायव्हसी दिली, थोडंसं फ्रीडम दिलं, तर तो आपल्याशी अटॅच व्हायला वेळ लावणार नाही. म्हणून अशी एक त्यांची मानसिकता या वयामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये दिसून येते. सोबतच ह्या मुलांमध्ये चेंज येतो. काय काय येतो? कारण ह्या मुलांना एक्साइटमेंट जास्त आवडते. आणि याच्यातूनच मग काचा फोडणं, बसमध्ये धिंगाणा घालणं, वर्गामध्ये काहीतरी आवाज काढणं, कोणाला तरी त्रास देणं, अशा पद्धतीच्या गोष्टी येतात. कधी ह्यांना सायकल मिळाली, कधी ह्यांना स्कूटी मिळाली, तर फास्ट चालवणं, एकदम जोरामध्ये कुठेतरी जाऊन हे करणं किंवा कुठेतरी स्टंट करण्याची मानसिकता यांच्यामध्ये विकसित होते. म्हणजेच हे मुलं एक्साइटमेंटला किंवा एक्साइटेड काम करण्यासाठी हे आसुसलेली असतात, उत्सुक असतात. मग या वयामध्ये त्यांच्या घरामधील जर पालक असे गंभीर असतील, दुर्मुखलेले असतील, नाराज असतील, उदास असतील, तर हे ह्या मुलांना कधीही आवडत नाही. कधी आपण काम करून आलो की थकलेला असतो, परेशान झालेला असतो आणि हे बघताच ह्या मुलांना आवडत नाही. यांना पॅरेंट्स कोणते आवडतील? एक्सायटेड. त्यांच्यासोबत एक एक्सायटेड काहीतरी काम करणारी किंवा त्यांना उत्साह आणणारी अशी पालक त्यांना आवश्यक असतात. म्हणून हे नियमितपणे ते काय म्हणतायत की मी तिकडे जाईल जिथे मला एक्सायटेड काही करायला मिळेल. पण आमच्याकडे तेच असतं. अभ्यास कर, 10वीला आहेस. अभ्यास कर, 9वीला आहेस, तुला 2 वर्ष राहिले. शाळेतही अभ्यासाचं बोलणार, घरीही अभ्यासाचं बोलणार. पण कधीतरी आपण वेगळ्या गोष्टींकडे जर आपण बोलायला गेलो तर या मुलांना आपल्यामध्ये इन्व्हॉल्व व्हायची छोटी छोटी संधी प्राप्त करून देणं हे आपलं काम असतं. म्हणून यांच्यामध्ये हा एक खूप मोठ्या प्रमाणात बदल असतो. आणि म्हणून आपल्याला वाटतं की अरे हा मुलगा असा तर नव्हता, पण असं कधीपासून करायला. तर हे वयच असं असतं ज्या वयाला ही मुलं एक्साइटेडली हे करतात. मग कुठेही ह्यांचं धाडस वाढतं. कुठेही एखादी आपण अपेक्षाही नाही ठेवत अशा प्रकारची गोष्ट ह्यांच्याकडून होते. कारण त्यांना समाजामध्ये, त्यांच्या मित्रांमध्ये त्यांना एक वेगळं स्थान निर्माण करण्याची इच्छा, आणि ती पण इच्छा नाही, प्रबळ इच्छा त्यांच्या मनामध्ये असते. आणि म्हणून या पद्धतीचं वर्तन या मुलांना करावीशी भावना किंवा ह्यांची मानसिकता इथे असते. ही एक आपण लक्षात घेतली पाहिजे. सोबतच आपण या मुलांची बिलीफ कशा असतात, यांचे विश्वास, की मी आता पॉवरफुल आहे. मी म्हणजे मला तुम्ही काही सांगूच नका. पूर्ण शक्तीत माझ्याकडे. तुम्ही आता मला सातत्यानं तेच 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 गोष्टी बिलकुल सांगू नका. त्यांचा असा विश्वास असतो. त्यांची परत फिलिंग काय असतात, की आय एम फुल ऑफ लाईफ. आता मी भरून पावलोय. तुमची गरज नाही मला. सर तुमची गरज नाही, माझी मी बघतो काय ते मी करतो. 10वीचं वर्ष निघून जातं, शेवटच्या 2 महिन्यात मी सगळं करून घेतो. ही यांची मानसिकता असते. परीक्षा आल्यात, आपण गंभीर होतो, आपण सिरियस होतो, पण मुलं सिरियस होत नाहीत. कारण हे फीलच असं करतात की आय एम फुल ऑफ लाईफ, मी भरलेलो आहे, मी फुलफिल आहे, मला कोणीही मला काही सांगायचं नाही. मग आता काय करायचं? काहीच करायचं नाही, पेशन्स ठेवायचे. त्यांना काही एक्सपिरियन्स द्यायचे, काय अनुभव द्यायचे, आणि ते अनुभव देताना आपण तिथे सपोर्टिव्ह राहायचं. मुलांना जेव्हा जाणीव होते त्यावेळेला ही मुलंसुद्धा योग्य मार्गावर येतात. त्यांचा विश्वास आहे, बिलीफ आहे त्या पद्धतीनं. परंतु जिथे जिथे त्यांना अडचण येते, जिथे जिथे त्यांना गरज पडते, तिथे मात्र त्यांना जाणीव करून द्यायची की हां, आम्ही याच्यासाठी तुला सांगतोय. पण त्यांना गरज नसताना आम्ही त्यांच्या ह्याच्यामध्ये इन्व्हॉल्व झालेलं त्यांना बिलकुल आवडत नाही. ही त्यांची सायकोलॉजी असते. परत यांची गरज काय असते? की फ्रीडम. मला स्वातंत्र्य पाहिजे. तुम्ही नका ना, मला नोटबुक घ्यायची, मला बॅग घ्यायची, मला शूज घ्यायचा आहे, मला सायकल घ्यायची, माझी मला चॉईस करू द्या. मला थोडं स्वातंत्र्य द्या. मला मित्रांकडे जायचे, मला फिरायचे, भेटायचे, बोलायचे. कारण तुम्हीच म्हणता मोठे झाला आणि बांधून पण ठेवता. अशा पद्धतीनं आपल्याला यांच्यासोबत वागायला, कारण त्यांची गरज असते या वयातल्या मुलांची. काय असते? त्यांना थोडंसं स्वातंत्र्य आपण दिलं पाहिजे. शालेय जीवनात सुद्धा आपण 10वीला 9वीला मला सगळ्या शाळेमध्ये एक गोष्ट दिसून येते, की 10वीमध्ये ह्या मुलांना कोणत्याही ॲक्टिव्हिटीमध्ये आपण सहभागी करून घ्यायला खूप मोठ्या प्रमाणामध्ये असा प्रयत्न असतो आपला, की या मुलांनी फक्त अभ्यासाकडे लक्ष द्यावं.
पण एक सांगतो माझे अनुभव, की आपण या मुलांना वेगवेगळ्या सोशल ॲक्टिव्हिटीजमध्ये जर सहभागी केलं आणि यांची जी एनर्जी आहे, ती एनर्जी रिलीज व्हायला जर आपण एखादी ठिकाणी ह्यांना जागा तयार करून दिली, तर ही मुलं तुमच्या अकॅडमिकमध्ये ॲटोमॅटिक वर यायला सुरुवात करतील. लाईक अँकरिंग आहे कॉन्सर्टची, भाषण स्पर्धा असतात, सायन्स एक्झिबिशन असतं, मार्च पास असतं. ह्यांच्याकडे ही जबाबदारी द्यायची, नेतृत्व द्यायचं ह्यांच्याकडे आणि यांना फक्त आपण मार्गदर्शन करायचं. यांना आपण त्यांच्याजवळ राहून हे नाही करायचं आणि यांना जर थोडं थोडं त्यांच्यावर जबाबदाऱ्या टाकल्या, त्यांना जर मोठेपणा दिला, त्यांचं जर सेल्फ इस्टीम जागं केलं, अरे खूप छान करतो तू, तर या मुलांना सुद्धा असं फील होतं की कोणीतरी आहे आज मला चांगलं म्हणतंय. आणि मग त्यांना या स्वातंत्र्याचा जो दुरुपयोग करण्याऐवजी हे सदुपयोग करण्याकडे यांची मानसिकता चा कल वाढतो आणि आपल्याला ते मदत करत राहतात. यांचं बिहेवियर काय असतं आता या वयामध्ये, की नाही आता तुम्ही ज्या काही गोष्टी सांगतात त्या मी ॲज इट इज आता ॲक्सेप्ट करणार नाही. आय विल नॉट ॲक्सेप्ट एनिथिंग ॲज इट इज. बिलकुल नाही आता. तुम्ही सांगता, लहान मुलं ॲक्सेप्ट करतील, लहान मुलं रडतील, लगेच येतील. परंतु ही मुलं आता जजमेंटल स्टेजला आलेत. हे जज करू लागलेत. सरांनी सांगितलंय की संडेला हे असं असं मी करणार आहे. ते वाट पाहतात आणि ती वाट पाहून लक्षात घेतात की हां, सरांनी सांगितलं होतं की आज संडेला हा प्रोग्राम घेणार आहे, पण त्यांनी तो घेतला नाही. अरे मग नाही, ह्यांचं काही खरं नसतं. ते लगेच निर्णयाप्रत येऊन जातात. मंडेला आपण सांगतो, मुलांना तुमच्या नोटबुक चेक करायच्या, घेऊन या. आपण त्या प्रॉपर केल्याच पाहिजेत. या मुलांना अशाच वॉर्निंग दिल्या पाहिजेत, ज्या वॉर्निंग आपण पूर्ण करू शकतो. नाहीतर असं होऊ नये, मम्मीज वॉर्निंग एव्हरी मॉर्निंग. म्हणजे तू जर व्यवस्थित नाही हे झाला, तर मी तुला कुठेतरी लांब हॉस्टेलला पाठवेल. अजिबात नाही. 8वी 9वी 10वीत मुलांना अशाच आपण गोष्टी बोललं पाहिजे, ज्या गोष्टी ॲक्शनमधून त्यांच्या पुढे येतील आणि त्यानंतरच ह्यांचा विश्वास आपल्या ॲक्शनवर एकदा बसला, की त्यांना लक्षात येतं, की नाही, हे सर असेच आहेत, आई अशी आहे, वडील असे आहेत. आणि एकदा त्या गोष्टी त्यांना कळवाल्या आपण, की ती मुलं व्यवस्थित पद्धतीनं वागायला सुरुवात करतात. अशा पद्धतीनं या मुलांची ही जी सायकोलॉजी आहे, ती सायकोलॉजी आपण जर समजून घेतली, तर ही आपल्याला मुलांना वागवण्यामध्ये अतिशय मदत करणारी ठरते. याच्यामध्ये फ्रीडम झालं, प्रायव्हसी झालं, यांना सेल्फ डिसिजन पण घ्यायचे. ह्याला स्वतः निर्णय घ्यायचे, घेऊ द्यायचे. एखाद दुसरा निर्णय चुकेल आणि जेव्हा चुकेल त्यावेळेला मात्र आपण तिथं मार्गदर्शनाला उभं राहिलं पाहिजे. पण चुकल्यानंतर आपण काय बोलणं असतं आपलं, तुला मी म्हणलं होतो, तू ऐकलंच नाहीस, खूप शहाणा झालास, तुला खूप मोठा झाला तू, अशा पद्धतीचं बोलणं त्यांना असतं. आम्ही जर यांना एखाद्या चुकीमध्ये व्यवस्थित पद्धतीने हँडल केलं, ह्यांना समजून सांगितलं, की बाळ हे असं होतं, मी तुला सांगण्याचा प्रयत्न केला होता, परंतु तू न ऐकल्यामुळे आता हा प्रसंग उभा राहिला. आता तूच सांग याच्यामध्ये काय केलं पाहिजे. तेव्हा मूल म्हणतं, आता आईच तू सांग, पप्पा तुम्ही सांगा, मी तुम्ही सांगाल ते करतो, करते. आता या वयात सुद्धा मुली किंवा मुलं काही इन्सिडेंट असतात, जे पेअरिंग लेवलचे असतात, जोडीदारांचे असतात. ते पहिल्यांदा, दुसऱ्यांदा आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करतात. परंतु आम्ही त्याला व्यवस्थित जर आम्ही रिस्पॉन्स दिला, तर ही मुलं पुन्हा पुन्हा आपले इश्यू आमच्याजवळ शेअरिंग करायला सुरुवात करतात. आता ही मोठी मुलं आहेत. ही मुलं चार चौघात बसलो, आई आहे, वडील आहेत, छोटा भाऊ बहीण आहे, घरामध्ये परिवारातील लोक आहेत आणि तिथे येऊन सांगणार नाही मुलगी, की आज वर्गामध्ये माझ्यासोबत असं असं झालं. जेव्हा आई एकांतात असेल, जेव्हा मुलगी तिच्यासोबत असेल, आईसोबत असेल, त्यावेळेला आपण जर त्यांना थोडासा मोकळेपणा दिला, तर ही मुलं व्यवस्थित व्यक्त व्हायला सुरुवात करतात. म्हणून ह्या मुलांना शाळेमध्ये सुद्धा, घरामध्ये सुद्धा काही इन्सिडेंट झालेला असेल, तर चार चौघात विचारलं ना, हे सांगतात, "मी काही नाही केलं. मी नव्हतो सर. मी नव्हतो पप्पा त्याच्यात. मी काहीच केलं नाही." का? कारण ह्यांच्यावर सोशल, पीअर हे प्रेशर त्यांच्यावर जबरदस्त असतं आणि त्यांना आपल्याला एकटे पाडतील, हे मित्र आपल्याला सोडून देतील, ही पण त्यांच्या मनामध्ये एक भीती असते. आणि ह्या भीतीपोटी, ह्या प्रेशरपोटी ही मुलं खरं माहीत असून सुद्धा आपल्याजवळ व्यक्त होत नाहीत, कारण त्यांच्या व्यक्त होण्याला आपण दिलेले चुकीचे रिस्पॉन्सेस असतात. म्हणून यांना कधीतरी आपण त्यांच्या त्यांच्या छोट्या छोट्या बाबतीमध्ये आपण त्यांना स्वयं निर्णय घेण्यासाठी आपण स्वतः त्यांना प्रेरित केलं पाहिजे.
आपण स्वतः त्यांना सपोर्ट आपण केला पाहिजे. अशा पद्धतीची मानसिकता या वयातील मुलं हे ठेवतात. परत या मुलांना स्वतःची दुसऱ्यासोबतची तुलना करण्याची मानसिकता इनर साईडला असते. त्यांनी तुलना करू जा, पण आपण त्यांची तुलना दुसऱ्यांसोबत केलेली ह्यांना आवडत नाही. दुसऱ्यांवरून ह्यांना घालून पाडून बोललेलं, दुसऱ्यांच्या रिझल्टवरून ह्यांना बोललेलं हे बिलकुल आवडत नाही. आणि मी सांगितलं तुम्हाला, रिझल्ट चांगला आणायचा असेल तर त्या मुलांच्या प्रोसेसवरच फक्त शाळा आणि पालकांनी लक्ष द्यावं. त्यांची प्रक्रिया, शिकण्याची प्रोसेस जर व्यवस्थित झाली तर ॲटोमॅटिक रिझल्ट हा चांगल्या पद्धतीनं आल्याशिवाय राहतच नाही. आपलं काम करा, शांत बसा आणि मुलांना पण ॲश्युअर करा, की तू जर या प्रकारचे एफर्ट्स घेतील तर तुला सुद्धा त्या प्रकारचा रिझल्ट आल्याशिवाय राहत नाही. पण आम्ही काय म्हणतो, रिझल्ट चांगला आला म्हणजे मुलगा चांगला. आलं लक्षात? तिथे तसं न म्हणता, रिझल्ट चुका आला म्हणजे तू चुकीचा आहेस असं न म्हणता, की तू त्या परीक्षेच्या वेळेला जे एफर्ट्स घेतले होतेस, ते एफर्ट्स तुझे त्या प्रमाणामध्ये चांगले झाले म्हणून तुला रिझल्ट आला. आता या वयात आपण फक्त आणि फक्त एफर्ट्सवरच बोलायचे मुलांना. रिझल्टवर नाही बोलायचं. रिझल्ट ऑटोमॅटिक येईल. त्याच्याबद्दल तुम्हाला आम्हाला चिंता करायची गरज नाही. कारण हजारो वर्षापूर्वी ते सांगून ठेवलेलं आहे. कर्म करा, पण फळाची अपेक्षा ठेवू नका. का? कारण फळाची अपेक्षा ठेवल्यानंतर कर्म करताना जे कॉन्सन्ट्रेशन पाहिजे ते कुठंतरी आमचं विखुरल्या जातं आणि म्हणून आम्ही चांगलं कर्म करू शकत नाहीत, परिणामी रिझल्ट चांगला येत नाही. मग आम्ही जर कामावर, आमचं जे नियमित काम आहे त्याच्यावर जर आम्ही फोकस केलं तर हीच ती मुलं आहेत जे रिझल्टची चिंता करण्याची यांना आवश्यकता राहणार नाही. म्हणून यांना तुलना करण्याची सुद्धा मानसिकता आणि ते स्वतः स्वयंभू त्यांच्यासाठी सुद्धा ते बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये चांगल्या गोष्टींचा विचार करतात. असं नाही आहे एखादा मुलगा ऐकत नाही, बोलत नाही. पण त्याचं कुठे ना कुठेतरी असं असतं की आपल्याला सुद्धा या ठिकाणी चांगलं म्हणलं पाहिजे, चांगलं आपण असलं पाहिजे. पण तिथे आपण स्पेस देणं गरजेचं आहे. आता एक मुलगा आहे शाळेमध्ये सातत्यानं डेली त्याच्या कंप्लेंट्स येतात. का? कारण त्याला आपणही जोडत जातो आणि त्याच एका अँगलमधून त्या मुलाकडे बघण्याचा दृष्टिकोन, आपण त्या मुलाला जर विश्वासात घेतलं, थोडीशी काउन्सिलिंग केली, समजून सांगितलं, तिसऱ्या व्यक्तीनं त्याला जर, ज्याचा त्याच्यावर प्रभाव आहे अशा व्यक्तीनं जर त्याला समजून सांगितलं तर ही मुलं सुधारतात. 101% सुधारतात. पण आपली वागवणं कसं असतं, नाही तू कधीच सुधारणार नाहीस, तुला किती सांगा, डोकं आपटून घ्या तुझ्याजवळ, काही पण बोला, परंतु तू कधी सुधारणार, अशा भावनेतून आपण त्याला वागवतो आणि मग ते सुद्धा त्याची एक मानसिकता तयार करून घेतो आणि वेगळ्या पद्धतीनं वर्तन आपल्यासमोर ठेवण्याचा प्रयत्न करतो. या वयामध्ये जास्त भिन्नलिंगी गटाकडे आकर्षित होण्याची मानसिकता ही शरीरामध्ये होणाऱ्या हार्मोन्स बदलांमुळे या मुलांमध्ये तयार होते आणि हे नॅचरल आहे. ही गोष्ट नॅचरली आहे. त्यामुळे आपण त्याला खूप पर्सनली घ्यायची गरज नाही. चिडण्याची, रागवण्याची गरज नाही. मग आपल्या शाळेंमध्ये आपण आपल्या घरांमध्ये लाईफ स्किल ओरिएंटेशनचे काही अनुभव, उदाहरणं आपण जर क्रिएट केले या मुलांसमोर, आपण जर त्याच्यावर चर्चा केली, आपण जर बोललो, तर या मुलांची समज ही वाढते. काही लोक आहेत त्यांच्या घरामध्ये पिढ्यानपिढ्या अशा पद्धतीच्या चुकीच्या गोष्टी होत नाहीत. कारण त्यांची समजण्याची, समजवण्याची पद्धती ही आपल्यापेक्षा वेगळी असते. आपण खूप वेगळ्या पद्धतीने घेतो या मुलांना. हे जर नोट्समुळे, अ, अभ्यासामुळे किंवा काही शाळेच्या कामामुळे एकत्रित येत असतील तर त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन सुद्धा आपला, आपल्या मुलांचा, आजूबाजूच्या लोकांचा एक वेगळ्याच लेवलला आपण नेऊन ठेवलेला आहे. तो कुठेतरी आधुनिक करून या मुलांना सुद्धा मोकळेपणानं एकमेकांकडे बोलण्याची याची संधी आपण जर त्यांना मिळत असेल तर ती आपण निर्माण करून त्यांच्यावर ट्रस्ट ठेवणे आणि त्यांच्या बाउंड्रीज, जे रूल्स रेग्युलेशन्स आपण जर फिक्स केले आणि त्या मुलाला जर समजावून सांगितले तर निश्चितपणे हे मुलं व्यवस्थित वर्तन करतात. आणि याच्यामध्ये या मुलांना असं पण वाटतं की प्रत्येक कामामध्ये आमचं पण मत विचारात घेतलं पाहिजे. आता शाळा आहे, या मुलांना आपण काय करतो की डिसिप्लिन आणि त्या ह्याच्यामध्ये मर्यादांचा एक हे करतो. परंतु कधी कधी काही मुलांना जर इन्व्हॉल्व केलं, जसं प्रिफेक्ट्स असतात, हेड बॉय हेड गर्ल असतात, त्यांच्याकडे काही जबाबदारी, त्यांना त्यांच्या गटाला सांगण्याची, बोलण्याची संधी, वर्गामध्ये त्यांना त्यांना हँडल करण्याची जर अपॉर्च्युनिटी आपण जर क्रिएट केली तर यांच्यामध्ये एक मॅच्युरिटी लेवल ही डेव्हलप होत असते. घरामध्ये सुद्धा लहान मुलं कधी आपल्याकडे आली
आपण उकल करण्यापेक्षा लहान मुलाला सांगायचं की मी सांगते, तो रिकामा असेल तर तो तुला मदत करेल. ह्याला मदतीची भावना लागते आणि ह्याला कोणाकडे तरी मदत मागण्याची भावना त्याच्यामध्ये क्रिएट होते. पण आपण वर्गामध्ये सुद्धा काही मुलं अभ्यासात हे असतील तर हुशार मुलांसोबत आपण काही काळ जर बसवलं तर गुण नाही पण वाण नाही पण गुण लागला, या पद्धतीनं आपण संगत गुणामुळे सुद्धा या मुलांमध्ये थोडे थोडे बदल होतात. कधी आपल्या घराला कलर द्यायचा आहे, कधी आपल्याला टू व्हीलर घ्यायची, कधी आपल्याला फोर व्हीलर घ्यायची, तर या मुलांचं जर मत विचारात घेतलं तर या मुलांना फील होतं की मला सुद्धा आता घरामध्ये विचारतायत, माझं पण मत विचारात घेत आहेत. अशा पद्धतीनं या मुलांची ही मानसिकता असते की प्रत्येक गोष्टीमध्ये मला सुद्धा विचारलं पाहिजे. प्रत्येक आपण विचारू शकत नाहीत, पण जिथे जिथे काही संधी ह्यांना देता येईल तिथे तिथे आपण या गोष्टी. आता आपल्याला ट्रिपला जायचं आहे, मुलांकडूनच ऑनलाईन सर्चिंग करून घ्यायची, कुठलं हॉटेल चांगलं आहे. बाहेर गेलो आपण, हॉटेलचं बिल द्यायचं आहे, आपण देण्याऐवजी त्याला सांगायचं हे बघ बरं बिल आणि हे घे पैसे, आणि या पद्धतीनं तू काय कर, जाऊन आता काय आहे ते बघून घे. आणि बँकेतलं काम आहे छोटं मोठं, पैसे हरवतील हे याच्यासोबत कधी कधी आज रविवार आहे, आपल्या मार्केट आहे, आज बाजार आहे, कधी ह्याला द्या 200 रुपये 400 रुपये, जा बॅग घेऊन, मुलगा असेल मुलगी असेल जा तू बाजार घेऊन ये. हे जायला तयार नसतील तर आपण त्यांना 4-8 बाजार आपण जर सोबत घेऊन गेलो तर ही मुलं, आपली इन्व्हॉल्वमेंट जेव्हा असते ती प्रोग्रेसिव्ह होतात आणि इंडिपेंडंट होतात. अशा पद्धतीने ह्या मुलांना जर वागवलं तर ही मुलंसुद्धा आपली सायकोलॉजी बदलतात. मग याच्यावर उपाययोजना आपण काय करायच्यात? उपाययोजनामध्ये पहिल्यांदा आपण लक्षात घ्यायचं की या मुलांसोबत उघड उघड आपण संवाद साधायचा आहे. त्या मुलांना ऐका आणि त्यांचं म्हणणं जे आहे ते समजून घ्या. कोणत्याही निर्णयापर्यंत त्यांना व्यक्त होऊ द्या. त्यांना त्यांच्या मतानं त्यांना जे काही सांगायच्या गोष्टी त्या सांगू जा आणि त्यांच्या भावना समजून घ्यायला आपण नेहमी उपलब्ध असणं गरजेचं आहे. म्हणजे पुट युअर सेल्फ इन देअर शूज, म्हणजे स्वतःला त्यांच्या जागी ठेवून बघा. त्यावेळेला आपल्याला ह्यांचा जो संवाद आहे तो संवाद आपल्याला हळूहळू डेव्हलप करता येऊ शकतो. दुसरी गोष्ट काय आहे, यांच्याविषयी किंवा यांच्या मनामध्ये क्युरियासिटी ठेवा, पण इंटरप्ट करू नका. त्यांच्या पर्सनल लाईफमध्ये आपला हस्तक्षेप त्यांना आवडत नाही. आता आपल्या लाईफमध्ये कोणी जर कोणी हे केलं तर आपल्याला किती, अडल्ट म्हणून आपल्याला किती राग येतो, आपण चिडतो. अगदी तसंच या मुलांची मानसिकता असते. म्हणून प्रश्न विचारताना उघडपणे संवाद साधला पाहिजे, परंतु त्यांना चौकशीत अडकलेले वाटणार नाही याची काळजी मात्र आपण घेतली पाहिजे. आणि म्हणून शाळेत सुद्धा, घरामध्ये सुद्धा मुलं, आपल्याला अनेक गोष्टी त्यांना व्यक्त व्हायच्या असतात, पण ते सांगत नाहीत. ते सांगत नाहीत का? कारण त्यांची एक भीती असते की आपण जर हे केलं, जसं रस्त्यानं जाताना ॲक्सिडेंट होतो, आपल्याला मदत करण्याची इच्छा आहे, परंतु पोलिसांच्या चौकशीच्या फेऱ्यात आपण अडकणार तर नाही ना, ह्याची भीती वाटून आपण तिथून निघून जातो. अगदी जवळच असेल तर थांबतो. आता हे दिवस बदलायला लागलेत, परंतु अशा पद्धतीचा विचार या मुलांमध्ये आपण येऊ द्यायचा नाही. कधी काही शाळेमध्ये इन्सिडेंट होतो, आपण प्रश्न विचारू, पण तेवढ्यापुरतं ट्रस्ट करून आपण हे करायचं. त्यांना पुन्हा पुन्हा जर आपण चौकशीच्या फेऱ्यात अडकलं तर त्यांना सुद्धा इरिटेशन येतं आणि ते आपल्याला चांगल्या पद्धतीने रिस्पॉन्स देत नाहीत. म्हणून जिज्ञासा ठेवा, परंतु हस्तक्षेप करू नका. दुसरी गोष्ट, त्यांच्या बाउंड्री आपण फिक्स केल्या पाहिजेत, मर्यादा निश्चित केल्या पाहिजेत, पण त्याच्यामध्ये आपण फ्लेक्झिबिलिटी ठेवली पाहिजे. मूल म्हणतंय आज करतो, करतंय का बघायचं, नाही केलं आठवण करून द्यायची, एवढंच आपलं काम आहे. पण नाही केलं म्हणून त्याला काहीतरी बोलणं, कितीतरी वेळा हे करणं, ते मात्र त्याच्याशी, आपल्याशी जे काही बाउंडिंग आहे त्याच्यामध्ये मात्र ते आडसर ठरू शकतं. म्हणून नियम स्पष्ट ठेवा, एक टाइम टेबल क्रिएट झाला पाहिजे, स्क्रीन टाईम ठरवला पाहिजे, आणि ज्या काही जबाबदाऱ्या आहेत याबाबत त्या मुलांच्या मनात सुद्धा स्पष्टता आपण जर ठेवली आणि त्यांच्याकडून आपण जर वाजवी अपेक्षा ठेवल्या तर ही मुलंसुद्धा आपल्याला चांगल्या पद्धतीनं रिस्पॉन्स देतात. दुसरी गोष्ट, संवादाद्वारे मुलांची सहमती घ्या. आपण काय करतो, मुलांना गृहीत धरतो, आपण त्यांना कॅज्युअल घेतो. काय व्हायला लागलंय, आता आपण 2 तासांचा प्रोग्राम घेऊ, पण मुलांची मानसिकता असते का, हे शाळेमध्ये विचार केला जातो. मुलं बसू शकतात का, हे लक्ष देतात का? आणि या मुलांना लक्ष देत नाहीत म्हणून यांना निग्लेक्ट करणं, यांना अवॉइड करणं हे पण गंभीर आहे. म्हणून या वयातल्या या मुलांसाठी आपण नियमितपणे सातत्यानं
त्यांना समजून घेणं, समजून सांगणं हे म्हणजे कन्सिस्टंटली आपण ते चालू ठेवणं अतिशय आवश्यक आहे. म्हणून ते कोणते नियम असतील, काही असतील, तर त्यांना जर विचारात घेतलं आपण, त्यांना जर रिस्पेक्ट दिला, तर त्यांच्या मनामध्ये सुद्धा आपल्याविषयी सन्मानाची, आदराची आणि सहकार्याची भावना तयार होते. या पद्धतीने आपण त्यांच्यावर आपण या उपाययोजना करू शकतो. स्वावलंबनाला प्रोत्साहन द्यायचंय. जेव्हा मूल म्हणतं ना, मी हे करतो, अनेक गोष्टी पालक म्हणून आपण त्याला त्या करू देत नाहीत. त्याला करायच्यात. आपल्या लेवलमध्ये त्या छोट्याच आहेत. पण आपण त्याला इन्सल्ट करतो, अपमान करतो. कधी म्हणतो ते मला फोर व्हीलर पप्पा मी साफ करून देतो. मी टू व्हीलर धुवून देतो. पण आपल्याला वाटतं नको तू जास्त पाणी हे करशील किंवा गाडीला काहीतरी वेगळंच करून ठेवशील. करू द्या त्याला. कारण त्यांना सुद्धा कुठेतरी मोठं झाल्याची भावना निर्माण झालेली असते आणि त्यांना सुद्धा छोट्या छोट्या गोष्टीतून आपल्याला दाखवून द्यायचं की आम्ही सुद्धा ह्या गोष्टी करू शकतो. कारण त्यांच्या निर्णयावर आपण विश्वास ठेवत नाही, तो आपल्याला ठेवायचा आहे. आणि त्यांना निर्णय घेण्यास आणि अनुभवातून शिकण्याची संधी ही शाळेनं आणि पालकांनी दोघांनी मिळून त्यांना तयार करून द्यायची. कधी कधी त्यांचे निर्णय असतात. आता खेळाच्या मैदानावर गेलो तर आपण त्याला सांगतो नाही तू असंच खेळ. त्या मुलाला खेळायचं असते त्याच्या नॅचरल वेनं, परंतु आपण त्याच्यात जबरदस्ती करतो. त्या मुलांना नॅचरल वेनं स्टडी करायचा असतो. पण आपण सांगतो नाही, पहाटच उठून अभ्यास करावा लागतो. आणि काही मुलांना पहाटे जमत नाही. काही मुलांची प्रोडक्टिव्ह टाईम हा वेगवेगळ्या वेळी सेट झालेला असतो नॅचरली. आपण काय म्हणतो ज्याला आफ्टर लंच किंवा इव्हिनिंगला किंवा आफ्टर डिनर अभ्यास करायची त्याला खूप इच्छा असते. पण आम्ही त्याला म्हणतो नाही रे आता तू झोप, अभ्यास करू नको, त्याचा मूड चांगला असता नाही. त्याचे ते निर्णय त्याची त्याला घेऊ द्या. परंतु आता 10वीचं वर्ष आहे, बरेच मुलं 12वीचं वर्ष आहे, बरेच मुलं रात्री जागण्याचा प्रयत्न करतात. रात्री रात्री खूप वेळ जागून अभ्यास करण्याचा प्रयत्न करतात. माझी त्या मुलांना, पालकांना आणि शाळेतील शिक्षकांना विनंती आहे की त्यांना जाऊन समजावून सांगा की रात्री जागरण करू नये. कारण पुरेशी जर झोप झाली तरच ह्या मुलांची मेमरी काम करणार आहे. म्हणून ह्यांना 6:30 मिनिमम 7-7.5 तास यांची झोप जर झाली तर हे दिवसभरामध्ये चांगल्या पद्धतीने आपल्याला शाळेमध्ये मदत करतील. आज काही काही मुलं पहिल्या तासाला झोपतात कारण रात्री स्क्रीन टाईम करतात, मोबाईल बघतात, अभ्यास करायचा म्हणून मोबाईल घेतात आणि रात्र रात्र जागून त्या मोबाईलवर वेगवेगळ्या प्रकारची वेब सिरीज, व्हिडिओज, मूव्हीज पाहताना दिसून येत आहेत. आणि याच्यातून कुठेतरी आपल्याला परंतु शक्यतो संध्याकाळी मुलांचा अभ्यास नॅचरली आपण हळूहळू कमी करण्याचा प्रयत्न करावा. कारण रात्री जागरण करणारी मुलं व्यसनांच्या विळख्यात अडकण्याची दाट शक्यता आहे. म्हणून आपण त्यांना दिवसभरामध्ये सकाळी लवकर किंवा इव्हिनिंगला संध्याकाळी जेवण झाल्यानंतर किंवा जेवणापूर्वी अभ्यासाची सवय जर आपण लहानपणापासून 8वीपासून 7वीपासून लावली तर ही मुलं चांगल्या पद्धतीनं रिझल्ट आणू शकतात. या मुलांना मार्गदर्शन करा. यांच्यावर कंट्रोल करू नका. त्यांना मार्गदर्शन आवडतं, पण निर्णय लादलेले त्यांना आवडत नाहीत. म्हणून आपण काय करायचं त्यांना गाईड करायचं, डिसिजन घेण्याच्या लेवलला आणायचं आणि आपण तिथून बाजूला सरकायचं आणि आसपास लांबून राहून आपण बघायचं. म्हणजे ह्यांना नियमित मार्गदर्शन करणं हे खूप गरजेचं असतं. काही मुलं असतात मोठी, ती आपल्याला त्यांची काही समस्या घेऊन व्यक्त होऊन त्या समस्येवर उपाययोजना घेण्यासाठी येतात. पण आम्ही काय म्हणतो, अरे तू मोठा आहेस तुला कळायला पाहिजे ही गोष्ट. मी नाही सांगणार जा तिकडे. अशा पद्धतीनं जर आम्ही बोललो तर ही मुलं आपल्या मार्गदर्शनाला मुकतात आणि ते कुठेतरी चुकीच्या मार्गाला जायचा प्रयत्न. मग त्यांना कंट्रोल करण्याचा प्रयत्न आपण या वयात तरी करू नये. या टीनेजमध्ये तरी त्यांना नेहमी गायडन्स, मार्गदर्शन. एखादं मूल म्हणत असेल की मला डॉक्टर व्हायचं आई, डॉक्टर व्हायचे पप्पा, पण आम्ही त्याला जर म्हणू 2 तास अभ्यास करत नाही ना आला डॉक्टर बनायला, तर ते पुन्हा तुम्हाला म्हणणारच नाही. इथे उलट आपण त्याला जर समजून घेतलं ना आपल्या परिवारातले जे डॉक्टर आहेत, जे इंजिनियर आहेत, त्यांच्या भेटीला घेऊन जाऊन कधीतरी त्यांची दैनंदिन जीवनी रुटीन काय आहे हे जर आपण त्यांना दाखवायचा प्रयत्न केला तर त्यांच्या मनामध्ये ती क्युरियासिटी येते आणि फॅमिलिअरिटी येते आणि याच्या माध्यमातून आपुलकी तयार होऊन ते स्वतःच्या लाईफमध्ये काही करण्याचा दृष्टिकोन तयार करायला सुरुवात करतात. म्हणून इथे मुलांना मार्गदर्शन करायचं आहे, पण नियंत्रण आपल्याला
नाही करायचं. यांच्या भावनिक गरजांना समर्थन दिलं पाहिजे आपण. तणाव ओळखा, त्यांच्या भावनांची व्यवस्थापन त्यांना करायला शिकवायचे आपण. आता त्यांच्यावर खूप मोठ्या प्रमाणात अकॅडमिक प्रेशरसुद्धा आहे. सोशल प्रेशरसुद्धा आहे. त्यांच्या शरीराबद्दल असलेल्या त्यांच्या मनामध्ये चिंता पण आहेत. याचा प्रभाव आपण जर जाणून घेतला आणि तो जर तणाव ओळखून त्यांना जर समर्थन केलं, मार्गदर्शन केलं, तर ही मुलं आपल्याशी कनेक्ट होतात. कारण ह्यांचे वेगवेगळे इश्यूज आहेत आणि त्या इश्यूजला आपण जर समजून नाही घेतलं, तर ते त्यांच्या मताप्रमाणे अर्थ लावतात आणि मग आपण म्हणतो हे असं कसं झालं. म्हणून त्यांच्या भावनांचं व्यवस्थापन करण्यासाठी त्यांना ध्यान करायला लावणे. एखादी ट्रिप गेली तर त्याचं व्ह्यू त्यांचा काय आहे, त्याला आपण काय म्हणतो, की फील्ड ट्रिप गेल्यानंतर त्यांचे रिव्ह्यू आपण घेतले पाहिजेत. एखादं बुक्स वाचत असतील, एखादा लेसन झाला असेल, त्यांची समराईज आपण समरी त्यांच्याकडून काढून घेण्याचा, लिहिण्याच्या, बोलण्याच्या माध्यमातून जर प्रयत्न केला, तर त्यांच्या भावनांचं नियंत्रण मिळवून आपण त्यांना त्या गोष्टी आपण शिकवू शकतो. दुसरी गोष्ट, सकारात्मक घरगुती वातावरण आपण तयार केलं पाहिजे. पॉझिटिव्ह एन्व्हायरमेंट आपल्या घरामध्ये. कारण मी सुरूला सांगितलं, की 70% प्रोग्रामिंग ही पालकांच्या घरातूनच मुलांवर होत असते. आणि 30% आहे ज्याच्यामध्ये शाळा आली, समाज आला, कार्यक्रम आले, शेजारी पाजारी आले, बाहेरच्या कुठल्याही गोष्टी आल्या. पण ही 70% जी प्रोग्रॅमिंग आहे, ती जर आपल्या घरामध्ये व्यवस्थित करायची असेल, तर आपल्याला आपल्या घरातलं वातावरण हे चांगलं ठेवणं आवश्यक आहे. म्हणून इथे रिस्पेक्टफुली त्यांना आपल्याकडून आपला बिहेवियर त्यांना आपण गेलं पाहिजे. आपलं सौजन्य, संयम, त्यांचा आदर्श आपण त्यांच्यासमोर ठेवला, तर हीच ती मुलं आहेत, आपल्या अनुकरण करतील आणि समोरच्यांचा आदर करतील. समजा शाळेतील शिक्षक आहेत, एखादी गोष्ट नकळतपणे राहते, चुकते, पण पॅरेंटच त्या शिक्षकाला खालीवरी बोलत असेल, तर मूल काय करणार आहे? त्याचा शाळेमध्ये रिस्पेक्ट करेल का? नाही करणार. म्हणून आपण मुलांसमोर व्यक्त होताना खूप काळजीपूर्वक व्यक्त झालं पाहिजे आणि त्या पद्धतीचं वातावरण आपण घरी तयार केलं पाहिजे. त्यांच्या जमेच्या बाजू ज्या आहेत, त्यांच्या ज्या स्ट्रेंथ आहेत, त्या स्ट्रेंथचं सुद्धा आपण कौतुक केलं पाहिजे. नेहमी आपण काय करतो, मुलांच्या ज्या आपल्याला वाटतात त्याची हँडरायटिंग चांगली नाही, तो लिहित नाही, अभ्यास करत नाही, पण त्याची अडचणींची जर आपण उकल केली ना, की लक्षात येईल की अरे ह्याला कुठेतरी अपडेट आणि एज्युकेट करण्याची गरज आहे. पण आपण ते न बघता आपण त्याला टोमणे मारतो, त्याच्यावर टीका करतो, त्याला ताणे मारतो, नाही नाही ते बोलतो. म्हणून त्याच्यामध्ये आता एक मुलगा खेळात चांगला आहे, अभ्यासात थोडा डाऊन आहे, पण खेळामध्ये जर त्याला जास्त एक्सपोजर दिलं, तो जर चांगला खेळला, तो अभ्यासाला सुद्धा काही प्रमाणामध्ये रिस्पॉन्स तो दिल्याशिवाय राहत नाही. म्हणून त्यांच्याकडे ज्या काही चांगल्या बाजू आहेत, त्या बाजूंचा आपण त्यांच्यामध्ये कॉन्फिडन्स तयार करण्यासाठी आपण त्यांचं कौतुक करणं अतिशय आवश्यक आहे. आणि पालकांचा सगळ्यात मोठा दुर्लक्षित गुण कोणता असेल, तर आपले पालक आपल्याच मुलांची प्रशंसा करताना कुठेतरी कमी पडतात. म्हणून प्रशंसेला कधीही मागे पुढे पाहू नका. चार चौघात प्रशंसा ही मुलांमध्ये कॉन्फिडन्स तयार करण्यासाठी पूरक ठरू शकते. आपण नेहमी आता गेम्सला, मोबाईलला का मुलं चिकटून राहतात? कारण तिथे ॲप्रिशिएशन आहे. 1 स्टार, 2 स्टार, 3 स्टार, लगेच शुगर स्टार, अशा पद्धतीने त्यांना फर्स्ट लेवल, सेकंड लेवल, थर्ड लेवल या पद्धतीने त्यांना अप्रिशिएशन मिळतं आणि म्हणून मुलं तिथे गडल्या जातात. पण डेली रुटीनमध्ये, डेली लाईफमध्ये, शाळेमध्ये, वर्गांमध्ये, घरामध्ये जर मुलांचं आपण अप्रिशिएशन केलं, त्यांना जर छोट्या-छोट्या गोष्टीवरून त्यांचं कौतुक केलं, तर ही मुलं सोशलाइज होऊन चांगले रिस्पॉन्स द्यायला तयार होतात आणि त्यांच्या मनामध्ये चांगल्या पद्धतीचा कॉन्फिडन्स आपण तयार करू शकतो. का मुलांना आरोग्यदायी सवयी पण जोपासायला सांगायच्यात आपण. आपण त्यांचा मूड सुधारण्यासाठी जो मूड त्यांचा स्विंग होतो, तर ह्यांना स्विमिंगला न्या, त्यांना मॉर्निंग वॉकला न्या, रनिंगला न्या. कुठे तुमच्या तिथे अकॅडमी असेल, अकॅडमीला आपण ह्यांना एनरोल करू शकतो आणि तिथे गेल्यानंतर जेव्हा ह्यांची एनर्जी व्यवस्थित रिलीज होते, त्यावेळेला ह्यांच्या शरीरामध्ये जी एनर्जी लेवल जास्त आहे ती चुकीच्या ठिकाणी वापरणार नाहीत. आणि ज्या झोपेच्या ज्या गोष्टी, तर ह्या मुलांनी जवळजवळ 8 तास, 7.5-8 तास झोप घेतली पाहिजे. चांगली झोप झाली तर ही मुलांचा मूड हा सुधारायला मदत होते. म्हणून आरोग्यदायी सवयी जोपासण्यासाठी सुद्धा पालक म्हणून आपण प्रयत्न करायचा आहे. तो कसा करायचा आहे? त्याला उठून लगेच घेऊन जायचं नाही. आपण उठून चालायला जायचं आहे. आपण सायकलिंग करायची. आपण व्यायाम करायचा आहे.
आपण त्या गोष्टी करायच्या. का? कारण मुलं आपलंच अनुकरण करतात आणि हळूहळू आपल्या ॲक्टिव्हिटीमध्ये इन्व्हॉल्व होतात आणि त्यांच्यामध्ये ती सुधारणा होते. संघर्षांना सकारात्मकरित्या हाताळायचे आपल्याला. मी सुरुवातीला सांगितलं, अजूनही सांगतो, की या मुलांना हँडल करताना आपल्याला पेशन्स ठेवायचे, संयम ठेवायचा आहे आणि नेहमी वादविवाद टाळण्यासाठी प्रयत्न करायचा आहे. आपण आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवायचं आहे आणि मग या मुलांच्या समस्या, संघर्ष आपण हाताळायचा प्रयत्न करायचा आहे. समाधानावर लक्ष केंद्रित करायचे, सोल्युशन्स. कुठेही त्यांचं काय आलं तर त्यांना सोल्युशन्स द्यायचं, कारण त्यांना फील झालं पाहिजे की मी जेव्हा केव्हा जातो ना या सरांकडे, जेव्हा केव्हा जातो ना या मॅमकडे, जेव्हा केव्हा जातो ना माझ्या वडिलांकडे, तर मला काही ना काही सोल्युशन्स ते देतात. म्हणून कुठलेही दोषारोप न करता समस्यांचे समाधान करण्यासाठी आपण त्यांना सहकार्य करायचं आहे आणि हा संघर्ष सकारात्मक पद्धतीने आपण तो हाताळायचा आहे. आता संबंधित राहायचं आहे, पण मर्यादांचं भान ठेवायचं आहे. त्यांच्या मित्रांना ओळखायचं आहे आपण. त्यांच्या सहकाऱ्यांसोबत आपण सुद्धा नातं क्रिएट करण्याचा प्रयत्न करायचा आहे. पण मुलाची अनुमती असेल तर. नसेल तर हळूहळू आपण तो ती जागा, ती संधी आपण क्रिएट करायची. थोडक्यात आपल्या मुलांचा वाढदिवस असतो. मुलांना वाटतं की आपण कुठेतरी हॉटेलमध्ये जाऊन हा वाढदिवस साजरा करावा. आपणच पुढाकार घ्यायचा पालक म्हणून. कुठेतरी अरेंज करायचं. 4-2 हजार रुपये होईल. पण जो प्रोग्राम असतो, तो जो घेतलेली ॲक्टिव्हिटी असते, ती आयुष्यभराची त्याच्या मनाच्या पटलावरती प्रिंट्स करून जाते, की माझ्या पप्पांनी माझ्यासाठी माझ्या मित्रांना हॉटेल्समध्ये बोलवून मेजवानी दिली होती. मग आपल्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो आणि ते आपल्याकडे उकल करतात. त्यांचे सहकारी कोण आहेत, मित्र कसे आहेत, कुठे जातात, किती वेळ हे होतो, आपण फक्त दुरून लक्ष द्यायचं आहे. आपल्याला त्याच्यामध्ये खूप खोलात जाऊन संशयास्पद नजरेनं आपण त्यांना वेगवेगळ्या प्रश्नांचा भडीमार त्यांच्यावर न करता त्यांच्यासोबत सहकार्याची भावना ठेवून आपण त्यांच्यासोबतचं नातं हे तयार करायचं आहे. सोबत त्यांची माहिती ठेवायची मुलांची किंवा माहिती गोळा करायची. आज आपल्याला ही माहिती पाहिजे, माझ्या मुलाचा छंद काय आहे, त्याला आवडतं काय, त्याला अभ्यासामध्ये काय आव्हान आहेत, काय चॅलेंजेस आहेत, ते कसे ओव्हरकम करायचे, त्यासाठी मी काय मदत करू शकते का, मी काय मदत करू शकतो का. मग आपल्या नात्यामध्ये कोणी असा तज्ज्ञ व्यक्ती आहे का, ज्याचा त्याच्यावर प्रभाव आहे, त्याच्याकडे आपण जाऊन ह्याची थोडीफार मार्गदर्शन घडवून आणू शकतो का. या विविध अँगलनं या मुलांना आपण पाहायचं आहे आणि जर आपण त्या पद्धतीनं त्यांना जर सहकार्य केलं तर ती मुलं नक्की आपल्याला मदत केल्याशिवाय राहणार नाहीत. ही पण मुलं आहेत ज्यांना आपल्यासोबत सोशलाईज व्हायचं आहे, आपल्यासोबत यायचं आहे, अनेक गोष्टी करून दाखवायच्या, पण कधी आपण संधी दिली तर, अन्यथा नाही. आणि म्हणून याच्यासाठी आपण अनेक गोष्टी करू शकतो, उपाययोजना. थोडक्यात आपण या मुलांना एकांतामध्ये जर घेऊन गेलो तर या मुलांना अशा काही इश्यूज असतील, अशा काही गोष्टी असतील. समजा आता एका मुलीला बोलायचं, आपण परिवारात बोलू शकत नाहीत. मग आपण कुठे गार्डनमध्ये फिरायला जाऊ शकतो. मॉर्निंग वॉक करताना, इव्हिनिंगला जाताना, येताना, मार्केटला जाताना, शॉपिंगला जाताना. एकांतात जेव्हा आपण दोघी असतो, आई आणि मुलगी किंवा मुलगा आणि वडील ज्यावेळेला असतात, त्यावेळेला ही मुलं जेव्हा बोलतात, त्यावेळेला आपण त्यांच्या भावना समजून घेऊन आपण जर त्यांना मार्गदर्शन केलं तर ही मुलंसुद्धा नक्की एकांतामध्ये ओपन व्हायला तयार होतात. आज शाळेमध्ये कुठला इन्सिडेंट झाला तर सामूहिकरित्या विचारा, तुम्हाला काही हाती लागणार नाही. पण वेगळ्या पद्धतीनं एखाद्या शिक्षकानं ती जर जबाबदारी पार पाडली तर झालेल्या सगळ्या इन्सिडेंटची इत्थंभूत माहिती मुलं तुमच्याजवळ व्यक्त व्हायला सुरुवात होतात. कारण त्यांच्यावर समाजामध्ये व्यक्त होताना त्यांच्यावर पीअर प्रेशर आहे, सोशल प्रेशर आहे. मला काही ही मुलं म्हणतील का? अशा प्रकारचा दबाव असतो आणि त्याच्यातून. पण आपण अनेक इन्सिडेंटमध्ये खूप पण असं संशयाच दृष्टिकोनातून बघायचं नाही. इन्सिडेंट झाला, झाला. त्याची एक डिसिप्लिन, त्याचे कॉन्सिक्वेन्सेस, त्याचे परिणाम आणि त्याला काय काय तुम्हाला सॉफ्ट पनिशमेंट आहेत, त्या पनिशमेंटच्या बाबतीत विचार करून आपण जर रूल्स अँड रेग्युलेशन जर बनवली घरामध्ये आणि शाळेमध्ये, तर मुलांना लक्षात येईल की आपण असं केलं तर आपल्याला हे करावं लागेल. नाहीतर काय होतंय, शाळेतली शिक्षा थेट पालकांना मिळते, पालकांची शिक्षा थेट शिक्षकांना मिळते. याच्या माध्यमातून दोघांमध्ये कुठंतरी विसंवाद होण्याची शक्यता वाढते. पण आपण अशा मुलांना एकत्रित बोलण्याऐवजी जर स्वतंत्रपणे ह्यांना समजून सांगण्याचा प्रयत्न केला तर ही मुलं नक्की ऐकतात. कधी-कधी ह्यांना आपण
TPA फॉर्म्युला सुद्धा वापरू शकतो. त्याला थर्ड पार्टी ॲडवाईस म्हणतो. की काउन्सिलर असतात. आता माझ्याकडे काउन्सिलिंग करताना अनेक पालक स्वतंत्रपणे मुलांना पाठवून देतात. परंतु तिथे जे व्यक्ती आहेत त्यांनी त्यांची जी सिक्युरिटी आहे, जे काही इश्यूज आहेत, त्याच्यामध्ये जे अ, अ, बाबी ते व्यक्त करतात, त्या कुठेही आपण व्यक्त केल्या नाही पाहिजेत. तिथे त्यांना ट्रस्ट आला पाहिजे त्या मुलांना, की नाही मी यांना सांगितल्यानंतर मला उपाययोजना मिळतात, परंतु माझ्या गोष्टींचाही इश्यू करत नाहीत. त्याला थर्ड पार्टी ॲडवाईस म्हणतो. कारण आपली मुलं आहेत, मुली आहेत, त्यांच्यावर आपल्या परिवारातल्या कोण्यातरी व्यक्तीचा पगडा प्रभाव असतोच. आणि त्या व्यक्तीला शोधून आपण त्यांच्या माध्यमातून जर कधी सांगण्याचा प्रयत्न केला, तर हा फॉर्म्युला सुद्धा या वयातील मुलांवर काम करतो. या मुलांना नेहमी एक्साइटेड पालक आवडतात. म्हणून यांना कधी-कधी आपण स्वतः होऊन म्हणजे अचानकपणे त्यांना जर आपण गिफ्ट वगैरे आणल्या, त्यांच्या अभ्यासाच्या टेबलवर ठेवल्या, त्यांच्या बॅगमध्ये ठेवल्या, कुठे त्यांच्या नोटबुक्सच्या तिथं आजूबाजूला ठेवल्या, तर तिथे काय होतं, की आपल्याविषयी त्यांच्या मनामध्ये सुद्धा एक्साइटमेंट क्रिएट होते आणि ते आपल्याला चांगला रिस्पॉन्स द्यायला तयार होतात. म्हणून आपण इथे आता आजचं जे सेशन आहे मला वाटतंय तुम्हा सर्वांना व्यवस्थितरित्या समजलं आहे. या मुलांची सायकोलॉजी, या मुलांना ह्यांची मानसिकता नेमकी कशी आहे. मी फक्त तेवढंच सांगितलं नाही यांची मानसिकता कशी आहे. या मानसिकतेवर उपाययोजना आणि काय ऑप्शन्स आपल्याजवळ आहेत ते सुद्धा सांगितले. आणि हे ऑप्शन्स जे सांगितलेत हे कुठले पुस्तकातले प्रॅक्टिकल नाहीत. अशा पद्धतीचे मी तुम्हाला सांगितलेले नाहीत. तुम्हाला जे रुचेल, पटेल, आवडेल ते ऑप्शन्स घेऊन तुम्ही जर मुलांसोबत काम केलं, तर ही मुलं तुम्हाला चांगल्या पद्धतीने रिस्पॉन्स दिल्याशिवाय राहणार नाही आहेत. आज जवळजवळ आता 11:20 झालेले आहेत. ऑलरेडी आपण मीटिंग 10 मिनिट लेट सुरू केली होती आणि ही जर्नी आहे, ही सुरूच राहणार आहे. आता पुढच्या ह्याच्यामध्ये आपण वेगळ्या विषयाकडे जाणार आहोत. मध्यंतरी तुम्हाला जे काही या बाबतीतला होमवर्क आहे, ते होमवर्क तुमच्या ग्रुपमध्ये आमची टीम तुम्हाला पाठवेल. शाळेकडून तुम्हाला मदत होईल. परंतु या वेगवेगळ्या विषयांवरला आपण हात घातल्यामुळे आपला मुलांचा आपल्याकडे शाळेकडे बघण्याचा दृष्टिकोन खात्रीपूर्वक सांगतो हा बदललेला असेल. जो रोष, जो संघर्ष आहे तो कुठेतरी या पॅरेंटिंगमुळे तुमचा कमी होणार आहे आणि ही जर्नी पुढील 2 महिने असणार आहे. आणि प्रत्येक रविवारी तुम्ही कितीही अर्जंट काम असलं तरी माझं मत आहे तुम्ही ते टाळलं पाहिजे. किंवा आपण लाईव्ह आहोत, प्रवासात आहोत. प्रवासामध्ये गाणे ऐकण्याऐवजी हे जर यूट्यूब लावून तुम्ही जर ते ऐकलं किंवा कुठे तुम्ही काम करताय, तुमचं किचनमध्ये काम आहे महिला म्हणून, कारण रविवारी महिलांना तर डेलीपेक्षाही अधिकचं काम असतं. ते काम करत करत सुद्धा आपण हे पॅरेंटिंगचे सेशन लाईव्ह अटेंड करू शकतो. शक्यतो लाईव्ह आल्यानंतर आपला तो जो एक हे आहे, विचार आहे, तो परिपूर्णरित्या आपल्याला समजून घ्यायला मदत होते. पण जेव्हा आपण रेकॉर्डेड म्हणतो त्यावेळेला मात्र प्रॉब्लेम येतात. कधी पाहतो, कधी पाहत नाही. आणि रेकॉर्डिंग असल्यानंतर आपली भावना असते, की आपण आत्ता काहीतरी काम आलंय, आपण नंतर पाहू. म्हणजे हे टाळण्याचा जो कल असतो, तो कुठेतरी कमी करायचा असेल, तर शक्यतो सगळ्या पालकांनी लाईव्ह सेशनला जॉईन व्हावं ही विनंती आहे. तुम्ही सर्वजण या मीटिंगला आज रविवार असतानाही जॉईन झालात, या गोष्टी समजून घेतल्या त्याबद्दल तुम्हा सर्वांचे धन्यवाद. आणि संस्था, शाळा आणि मॅनेजमेंट यांचे सुद्धा आभार मानतो. आणि मला वाटतंय की बऱ्यापैकी तुम्हाला आज ह्या टीनेज सायकोलॉजीबद्दलच्या गोष्टी त्या क्लिअर झालेल्या आहेत. आणि त्याच्याविषयी अजून काही जर प्रश्न असतील तर ते प्रश्न तुम्हाला हे होमवर्क तुम्हाला तुमच्या ग्रुपवर पाठवतील. तो होमवर्क तुम्ही करत राहायचा आहे पालकांनी. कारण त्याला जेव्हा आपण प्रॅक्टिकल लेवलला ह्या गोष्टी करतो त्याच लेवलला त्या इम्प्लिमेंट झाल्याशिवाय त्यांच्या वर्तनामध्ये बदल होत नाही. जेव्हा मुलांना कळतं की आता आई आणि वडील माझ्या शाळेशी कनेक्ट झालेत, वीकली, मंथली व्हिजिट देत आहेत, शिक्षकांशी बोलत आहेत, त्यावेळेला मुलंसुद्धा अलर्ट होऊन आपल्या कामामध्ये सुरुवात करतात. या मुलांना असंच सोडून देऊ नका. आपण समजतो की ही मुलं मोठी झालीत, आता ह्यांना काही बोलायची सांगायची गरज नाही. असं जर आपल्याकडून होत असेल तर ही मुलं नकळतपणे आपल्यापासून दूर दूर गेलेली दिसून येतात. खूप खूप आभार आहे. आणि अ, आजची ही मीटिंग इथंच आपण थांबवतोय. पुन्हा भेटूया पुढच्या रविवारी
नवीन विषयाला घेऊन. खूप खूप धन्यवाद. थँक्यू. ओके सर. हां सर, काय बोलायचंय का? गुड मॉर्निंग सर्वांना. हॅलो. हां बोला सर, माझा आवाज येतोय. येतोय का? हो हो, येतोय. बर बर. सर्वांना गुड मॉर्निंग. खूप छान सेशन दिलं सर तुम्ही आज. आम्ही काल योगायोगानं काबरा मॅडमचं एक सेशन ठेवलं होतं शाळेमध्ये. ओके. तर आज आता उपस्थित पालकांना अशी विनंती आहे, जे कोणी असतील आता सध्या, की त्यांनी त्याचे सुद्धा गोष्टी विचारात घ्याव्यात. त्या विद्यार्थ्यांसाठी होत्या, स्ट्रेस मॅनेजमेंट आणि एक्झाम एक्झायटी वरती. ओके. परीक्षेच्या दबावाला कसं सामोरं जायचं आणि दैनंदिन जीवनातील ताणतणाव सुद्धा कसा दूर करायचा विद्यार्थ्यांनी स्वतःकडून. येस. तर या दोन्ही गोष्टी आपण शाळेकडून करतो आहोत. आज रोजी जिजाऊ महोत्सव आणि त्यामुळं अनेक पालकांचं सिंदखेड राजा इथे प्रवास असतो, त्याच्यामुळे आज थोडासा प्रतिसाद आपल्याला कमी आहे. बरं. पण अपेक्षा करूयात की पुढच्या वेळेस आपल्याला चांगला प्रतिसाद मिळेल. खूप खूप धन्यवाद सर्वांचे. ओके. थँक्यू सर.